रामचंद्र की जय, हनुमान की जय। रवी सूत रवी लोकी जाऊन राहिला सुखी, इतर तापस राक्षस ऋषी सत्य लोकी राहिले। श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। भगवान प्रभू रामचंद्रांना वंदन। ज्यांच्या दरबारामध्ये कथा चाललेली आहे ते भगवंताचं भजन ज्यांना प्रिय आहे असे भगवान शिवजी विश्वनाथांना वंदन। सर्व या रामायणामध्ये नित्य सेवा ज्यांनी केलेले आपलं जीवन ज्या कथेकरता समर्पित केलंय आदरणीय बाबांच्या चरणी वंदन। ग्रंथकर्ते नाथराय, बाबा काका, हनुमंतराय, सर्व सकल संतांच्या चरणी वंदन करून कथाभाग शेवटचा अध्याय महाराज आणि शेवटासाठी बाबा आपल्याला आपले परम भाग्य आहे का नाही? कारण शेवट जर आपल्याला गोड करायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात शेवट तो होतो तुझी आणि गोड म्हणून याचा धरी तसो। देवा तुमच्याशिवाय आमचा शेवट गोडच होत नाही आणि आपला जीवन जर धन्य करायचं असेल तर या रामायणातली शेवटची ओळी आहे। ती शेवटची वही सांगते आम्हाला आदिपासून श्रीराम कथा अमृत लहरी सादर जो श्रवण करी तोची संसारी धन्य हो। संसारात धन्य व्हायचं असेल तर देवाशिवाय आपला शेवट गोड नाही म्हणून कळस अध्याय आणि कळस अध्याय भगवंतानं संपूर्ण नगरी वैकुंठाच्या ठिकाणी भगवंताने नेली आणि रविसूत म्हणजे यम त्याला कामच राहिलं नाही ना। आता सगळे उधरून गेल्याच्या नंतर त्याने एकच म्हटलं यमू म्हणे कवना ते यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावं दोष कदाची नाही। म्हणून सर्वांचा उतार माझ्या रामरायांनी केला। करिता श्रीराम स्मरण स्वर्गी राहिले लोकगण, वाल्मिके इतिके कथिले जाना रामायण साधिले। हो काय म्हणतायत मग? ही प्रभू रामचंद्राची कथा आहे। ही कथा कोणी लिहिली? वाल्मिक महाराजांनी इथपर्यंत कथा लिहिलेली आहे आणि इथपर्यंत लिहिलं कथेचं सार एकच सांगितलं की या कथेमध्ये जर माझ्या प्रभूचं नाम तुम्ही कसंही घेतलं तरी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून रामनामाशिवाय उद्धार नाही। इथपर्यंत कथा माझ्या वाल्मिक महाराजांनी सांगितली। सर्वांची उद्धार असणारी कथा आणि ह्या कथेचं रसपान आपण करत आहोत। श्रीराम वैकुंठ करिता गमन, मार्ग भेटले पुरंदरादी देवगण, तयाची पूजा घेऊन निज धामा चालले। भगवान परमात्मा ज्या ठिकाणून आले होते आता तिथं जायचंय भगवंताला। कुठून आले होते? भगवंत आलेले आहेत वैकुंठाच्या ठिकाणून आहे का नाही? आणि त्याच ठिकाणी परत जात असताना वाटेमध्ये भेटणारे जे पुरंदरादी देवगण आहेत इंद्रदेव भेटले। देवादिदेव इंद्रदेवाचा सन्मान घेतला, उपचार घेतला। पुढे अन्य देवता सुद्धा भेटल्या, त्यांचाही उपचार घेतला आणि तो उपचार घेऊन भगवान परमात्मा पुढे स्वीकार करत आपल्या निज धामाला जात आहे। वैकुंठात जाता श्रीरामाची मार्गी उद्धरिले देव ऋषी, जयाची इच्छा होती जशी मनोरथ पूर्ण केले त्यांचे। निज धामाला जात असताना म्हणजे शेषावर शयन केलेले भगवान परमात्मा तिथं जायचं भगवंताला आणि तिथं जात असताना जे कोणी आले सर्वांना यथोचित त्या ठिकाणी उत्तम गती दिली। सर्वांना योग्य तो सन्मान केला। देव असतील, ऋषी असेल, ऋषींना त्यांच्या गतीप्रमाणे स्थानाला त्या ठिकाणी पाठवलं आणि भगवंत निजधामाला आपला अवतार कार्य संपून जात आहे। ऐसा लीला
खेळवी उदरीला भक्त नाम मात्रे मोक्ष देत एक वेळ आठवतिया. हो, भगवान परमात्मा कसा आहे, लीला विग्रह, बस त्याच्या लीलेला तोड नाही. भगवंताचं नाम कशा पद्धतीनं जरी घेतलं तरी प्रत्येक भक्ताला तो मोक्ष देतो, मुक्त करत असतो. नाहीतर मोक्ष एवढा, जेवढं मोक्ष नाम उच्चार करण्यासाठी सोप आहे तेवढाच तो देण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी अवघड आणि दुर्लभ गोष्ट आहे. ऐका ना, मोक्ष दुराराधू होय तो हि आराधी तुझे पाय, म्हणून धाडसी ते तुझाय पायी तुझैसा. पण भगवंताच्या मनात आल्याच्या नंतर भगवंताचा सेवक मोक्ष असल्यामुळे एखाद्याचा उद्धार करायचा म्हटलं, एकदा जरी त्याच्या मुखाला नाम आलं तरी त्याचा उद्धार होतो. तू ते आराधिना आयुके उंसा बोलवित होती कौतुके, ती वैकुंठे तू आगणिके सुरवाढू केला. एक वेशा राम म्हणली नाही, फक्त राघू म्हणताना राघव असा अपभ्रंश वाणीतून शब्द निघाला. परिणामता माझी आई कौशल्या माता जननी ही मला राघव कहते बडे प्यार से बुलाती थी असं देवाला वाटलं. आणि माझ्या परमात्म्यांनी त्या एका वेशेचा उद्धार केला. फक्त कशामुळे? नामामुळे. एवढा परमात्मा श्रेष्ठ आहे. ब्रह्मचर्य धरुणी व्रत वैकुंठ गेला जानकी कांत, ऐसे ऐकोनी श्रोते अपेक्षित पिता म्हणते झाले वक्तया. हो, वक्ता आणि श्रोता या दोघांमध्ये काही बऱ्याच वेळेला प्रश्न निर्माण होतात की भगवंतांनी आपलं कार्य आटपून जात असताना कुठं गेले? क्षीरसागराभूमी राम कौशल्या गवाला, पाठीचा शेष पाठी पावला तोही झाला सुमित्र. अवतार कार्य केलं. पुन्हा क्षीरसागराच्या ठिकाणी जात असताना व्रत जे धारण केलं होतं त्या व्रताचं नाव आहे ब्रह्मचर्य. आता या अवतारामध्ये, 7व्या अवतारामध्ये ब्रह्मचर्य भगवंताला धरण्याचं काम पडलं नाही. काही काळ आमच्या लक्ष्मणजींनी ब्रह्मचर्य धरलं. किती काळ? 14 वर्ष निराहारी, 14 वर्ष ब्रह्मचारी. हे लक्ष्मणाने व्रत धरलं होतं. पण आता अवताराच्या समाप्तीच्या वेळेला माझ्या प्रभूंनी ब्रह्मचर्य व्रत धरलं. आणि हे धरल्याच्या नंतर श्रोत्याने प्रश्न केला वक्त्याला, कारण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विन, श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही. पण प्रश्न केला, देवाने ब्रह्मचर्य व्रतच का धारण केलं? त्याचं परिमार्जन काय करतात ऐका. ब्रह्मचर्य व्रत धरणा निज धामा गेला रघुनंदना, हा नेम धरावया कारण काय असे सांगिजे. हा, श्रोते म्हणतायत गावाला काका, नाथराय तुम्ही आम्हाला सांगा, देवाला काहीच करायची गरज नाही ना, तो सर्वज्ञ आहे, जगताचा त्राता आहे, तारणहार आहे. मग अशा तारणहाराला त्याच्या सत्तेने या सृष्टीवर सगळ्या गोष्टी घडत असताना एवढा अधिकार संपन्न देव, त्या भगवान परमात्म्याला एखादं व्रत धरण्याची काय गरज आहे? का ब्रह्मचर्य व्रत धारण केलंय? हा मनाच्या ठिकाणी आलेला संशय, हा संशयाचं निरसन तुम्ही करा अशी विनंती केली. व्रत धरावया श्री रघुपती, काय कारण वाटेची ती, ते सांगितले आम्हा प्रती संदेह निवृत्ती कारणे. बाबा, खरं म्हणजे श्रोत्यांना प्रश्न पडतच नाही, म्हणून बरं आहे महाराज लोकांचं. ज्या वेळेला श्रोत्यांना प्रश्न पडत असतील त्यावेळेस महाराजाची विनोदाचारी पदवीच बंद झाली असते आणि कीर्तन बंद करावं लागले असते महाराज लोकांना. कारण हे काय, हे कशामुळे घडतंय अशी जिज्ञासू होती कोण्या श्रोत्याच्या मनामध्ये नाही. पण हे जे ऐकणारे श्रोते होते त्या काळातले, त्या श्रोत्यांना प्रश्न पडला की देवाने ब्रह्मचर्य व्रत जे धारण केलंय हे कार्य आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय हे सांगा असं म्हटल्याच्या नंतर वक्ता या नात्यानं काय उत्तर देतात ऐका. ऐसे ऐकोनी श्रुतयाचे वचन, अंगे निवाला एक जनार्दन, म्हणे तुमच्या प्रश्नाचे खंडन मधुर वाणी करी तसे. आणि मग असं ज्या वेळेला
त्याच्या मनातला प्रश्न ज्यांना कुणाला पडतो ते जागे आहे या ठिकाणी. आणि जर या ठिकाणी चित्त नसेल तर प्रेतामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. तसं जे जागृत अवस्थेमध्ये श्रवण करतात, अवधान देऊन ऐकतात, अशा श्रोत्यांनी केलेला प्रश्न नातरायला आवडला, गावाला काकांना आवडला आणि जनार्दन माऊलीच्या कृपेस्तो आम्ही त्याचे उत्तर देतो असं गाववाल्यांना म्हणू लागले. ब्रह्मचर्य धरावया व्रत काय कारण श्री रघुनाथ सावध होऊनी तुम्ही संत अनन्य भावे ऐकावे. हो, संतांना विनंती केली आहे का नाही? आणि संतांना विनंतीच करा, बाबासारख्या संतांना म्हणावं, तुम्ही संत माझी करा करायला लिठीचा बहुला परी तुम्हा माने एवढा होईन. संतांना कृपा दृष्टी टाकली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, व्हायला वेळ राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी म्हणू लागले, तुमच्या संतांच्या आशीर्वादानेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो असं गावात आहे. पुढीले श्री कृष्ण अवतारी पूर्ण ब्रह्म प्रकट वया श्री हरी बोबड 16 सहस्र नारी ब्रह्मचारी म्हणाले. हो, का ब्रह्मचारी अवतार त्या ठिकाणी माझ्या परमात्म्याने धारण केले. हा जो अवतार आहे हा बंधनाचा अवतार आहे आणि बंधनामध्येच राहायचं भगवंताला. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी चालीन नामामध्ये. आणि आमची रीत आमची परंपरा अशी आहे, रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाय पर बचन न जाय. राम सिया राम जय जय राम. ही प्रभू रामचंद्राच्या वंशाची रीत आहे. या रीतीला कधी चढा जाऊ द्यायचं नाही. पण या अवतारामध्ये बऱ्याच जणांची इच्छा होती स्त्री वर्गामधून तो मधु व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो आमचा पती व्हावा, अशी बऱ्याच स्त्रियांची इच्छा होती. आणि म्हणून या इच्छेची पूर्ती करण्यासाठी आणि भगवंताचे अनेक अवतार आहे, अनंत अवतार घेशी भक्ता कारण आहे. भक्तासाठी अनेक अवतार आहेत, पण अवताराचे प्रकार करत असताना सांगितलं अंश कला अवेश पूर्ण आणि पूर्णतम. या पूर्णतम अवतारामध्ये ब्रह्मचर्य व्रत धरायचं. पण कसं धरायचं? तुका म्हणे भेटदारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,000 स्त्रियांचा भोग त्या ठिकाणी स्वीकार करायचा आणि स्वीकार करूनही ब्रह्मचारी जगाच्या समोर प्रगट करायचं. यासाठी मी ब्रह्मचार्य व्रत धरलं सांगितलं. भोगोनी भोग भोगता ऐसी प्रकट करावया कथा उल्हास थोर अच्युता दाखविता निज महिमा. हो, भगवंताला काय जगाच्या समोर दाखवायचं होतं? करता तर आहेच, पण करता करून मी अकर्ता आहे. भोगता तर आहेच भगवान परमात्मा, पण भोगते असून सुद्धा मी अभोक्ता आहे जगाच्या समोर दाखवण्यासाठी परमात्मा ब्रह्मचर्य व्रताचं धारण करून आपलं अवतार कार्य संपवत आहे. या कारणे ब्रह्मचर्य व्रत धरिता झाला रघुनाथ पुढील रसाळ चरित्र प्रकट करावया लागुनी. अतिशय रसाळ असणार पवित्र आहे भगवान परमात्म्याचं कृष्ण अवताराच्या ठिकाणी. किती रसाळ आहे! ते कितीही वेळा ऐकत राहिलं आणि सांगणाऱ्याने सांगितलं तर दोघांचा उद्धार आहे. चरित्र ते उच्चारावे देवकीने गोकुळामध्ये केलेलं चरित्र अतिशय गोड अमित असणार, अवर्णनीय असणार. हे चरित्र ऐकल्याच्या नंतर मन आणि कान या दोन्हीची तृप्ती होणार असं चरित्र रसाळ आहे. म्हणून ब्रह्मचर्य व्रत धारण केलं भगवंताने आणि आपला अवतार केला संपवला. तवा श्रोते म्हणती कवीश्वरा राम अवतारी स्त्रिया अपारा दान दिल्या काय कारण चतुरा सुवर्ण वर्णाच्या. श्रोते चतुर होते. त्या चतुर श्रोत्याने प्रश्न केला की आम्ही रामचरित्र पाहिलं आणि या रामचरित्रामध्ये राम प्रभूंनी दान दिलेलं आहे. काय दान दिले? प्रत्येक दानाचं महत्व आहे महाराज. अन्नदान दृढ आयुष्य. अन्नदान करा, आपले आयुष्य
वस्त्रदान करा. वस्त्रदान हे सुंदरपण, सुंदरता आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होते. आणि म्हणून हे आपल्याला गोरपण प्राप्त व्हायचं असेल तर सुवर्णदाने कांती निर्मळून, हे दानाचं प्रत्येक महत्व सांगितलं नामदेवरायांनी. तसं या ठिकाणी दान भगवंतांनी स्त्रिया दान केल्या त्या अवतारामध्ये. एवढ्या स्त्रिया दान का केल्या तर त्याच स्त्रिया पुढच्या अवतारामध्ये भोग तोन घडे संचिता वाचवणी, याकरिता तो भोग भोगण्याकरता आपलं ब्रह्मचर्य तो प्रगट करण्यासाठी या स्त्रिया दान केलेल्या आहेत. ओम करिता प्रतिदिनी सुवर्णासी देतसे दानी, तयाचे बोल आम्हाला गुणी कायाचे ते सांगावे. श्रोते त्या ठिकाणी काही वेळेला प्रश्न उत्तर येत असते. वक्त्याची परीक्षा म्हणून काही प्रश्न विचारले जातात आणि काही प्रश्न अशा असतात की खरंच माहिती नसतात. श्रोते चतुर आहेत, श्रोत्याला माहित नाही वक्ते श्रेष्ठ आहे नात्रायासारखे वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. नात्राय किती श्रेष्ठ, महासंत साधू प्रतिष्ठानवासी, स्मरायक नाथापदी मुक्तिराशी. ज्यांच्या चरणात स्मरण केलं तर पायापासून ज्यांच्या मोक्ष मिळतो ते नातराय आहे. मग अशा नातरायाकडून आपल्या मनाचं समाधान करून घ्यावं यासाठी नातरायाचेच पटशिष्य गावोबा काकाकडे हा प्रश्न उपस्थित केला. वक्ता म्हणे आहोजी स्वामी, तुमचे प्रश्न नदीचे संगमी, रामकथा सिंधू मिळालो मी, ऐसे भावी तसे मानसी. ते श्रोत्याच्या मनामधला प्रश्न ऐकल्याच्या नंतर वक्ते ही उदार अंतकरणाचे आहेत आणि उदार अंतकरणाच्या वक्त्याने प्रश्न काय केला की तुमचा प्रश्न मला कसा वाटला, सरितेसारखा वाटला, नदीसारखा वाटला आणि त्याचं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे सामर्थ्य गुरुच्या कृपेने कसं आहे, समुद्रासारखं आहे. नदी मोठी की समुद्र मोठा, समुद्र त्या ठिकाणी मोठा असतो. घेऊन या नदी नदाचे संघात अनेक नद्यांत प्रवाह घेऊन पाण्याचा येतात, पण तो समुद्र आपलं पोट त्या ठिकाणी मोठं करतो आणि आलेल्या पाण्याचा प्रवाह आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो. ही त्या समुद्राची ताकद असते. तसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो म्हणताय. तुमचे प्रश्न कथेची वृद्धी, तुमचे वचन लोभे समाधी, तुमचे कृपेने कैवल्यपदी पालुजे मोर जाताना. हो, तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नामुळे प्रश्नाचं उत्तर देत असताना काय म्हणाल आहे, तुमच्यामुळेच, तुमच्या श्रोत्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच कैवल्यना मोक्षाच्या त्या ठिकाणी पोहोचेल असं गावोबा काका म्हणतात. तुमचे प्रश्न श्रीराम स्मरण होतसे अधिकाधिक जाणा, तुमचे प्रश्न पाहून हो, प्रश्नच असा तुमचा आहे की माझ्या रामरायासमोर प्रश्न आहे आणि रामप्रभूच्या समोर प्रश्न असल्यामुळे होतंय काय, या प्रश्नाचं उत्तर देत असताना बाबा सकाळीच अशी एक घटना दिली. आमच्या श्रीहरी महाराजांनी प्रश्न केला, महाराज एक ओवी आहे, ती ओवी श्रीराम कथेची नवाळी, शेषवंदी पाताळी, शिववंदी प्रेम समे, कथा भूतळी जगत वंदे. हा श्रोत्यांचा प्रश्न आहे त्यांचा. ते म्हणजे महाराज रामायणातली ओवी आहे. म्हणजे हो माहित आहे, पण हे कोणत्या अध्यायामध्ये असं कसं सांगताय आणि त्याचा शोध घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणजे प्रश्न असावा तो असा असावा. आणि मग शोधता आम्हाला कळलं की युद्धकांडामध्ये पहिल्या क्रमांकाची ओवी म्हणजे ही ओवी आहे. शोध लागला त्याचा. तसं श्रोत्यांनी प्रश्न विचारायचा की असाच, नाही तर तुमचा प्रश्न लाडक्या योजनेचे 1,500 रुपये असा जर प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाही. तुमच्यामुळे आम्हाला मोक्ष मिळतोय असा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावया मी कोण किंकर, बरी सलगी करोनी सादर तुम्हा प्रती सांगत असे.
तुमच्यासारख्या श्रेष्ठ श्रोत्यांचे प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर देणारा मी कोण आहे? अधिकारी? श्रोत्या इतका अधिकारीच कोणी नाही. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. तुम्ही कोण आहात? भगवान शंकराच्या अवतार आहात ना. तुमचे प्रश्न त्याला उत्तर देणारा मी एक किंकर आहे, दास आहे. माझ्याच्यानं काही शक्य नाही म्हणतात. राम अवतार श्रियादान केले म्हणून पावला श्रीकृष्ण, पूर्वसंती अवश्यदान भोगणे पडे देवाधिकार. हो, राम अवतारामध्ये ज्या स्त्रिया त्या ठिकाणी दिल्या होत्या ना, त्या प्राप्त करून घेण्यासाठी आमचं हे सगळं कृत्य आहे म्हणताय. कारण भोग जाणीचे नमस्कार करून कथा बघायला पूर्वला ज्या तुतांना शत्रुघ्नाला सांगितलं, शत्रुघ्नाला दुःख झालं की सूर्यवंशाचा संपुटात आलं काय काय मला असं वाटू लागले आणि रामानं अवतार कार्य संपलं काय म्हणून कुणाला दुःख झालं? शत्रुघ्नाला मधुपुरीमध्ये दुःख झालं. गेलं की अवधी पुरली अयोध्याची, की ज्ञानसिद्धी संपली शिवाची, की कुळवल्ली रविवंशाची, निधन फळा पयाले. आता निधन फळाला आले काय वाटले? त्याला वाटले बाबा शिवाचं ध्यान करतो आम्ही, ते संपलं. आमच्या सूर्यवंश कुळाचं जे काय पुण्य होतं तीच आज संपलं का काय? आमचं राम निघून चाललं असं कुणाला वाटू लागले. गेलं शत्रुघ्न थोडा विस्मित झाले. गेलं जनाचे अपत्य दानन, श्रीराम करिता झाला गमन, श्री स्वर्गी देवा उत्कठा दारुण, श्रीराम दर्शन लागुनी. आता प्रभू रामचंद्र दुसऱ्यांचं म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून निघून चालले होते का काय असं शत्रुघ्नाला वाटू लागलं. पण 33 कोटी देवाला आनंद झाला राम आला तया आणि रामाचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे म्हणून 33 कोटी देव स्वर्गाचं वाट रामाशी बघू लागले. गेलं की लक्ष्मण जानकी वियोगे, श्रीराम शमला दुःख मार्गे, म्हणून स्वर्गे जाणले प्रसंगे ओढाविले श्रीरामा. आता प्रभू रामचंद्राने जानकी अगोदर निघून गेली म्हणून दुःख मानलं का काय? त्या दुःखाच्या विरहामध्ये प्रभू रामचंद्राने अयोध्या सोडली आणि अयोध्या सोडून कुठं चाललं? निश्चित आम्हाला चाललं काय? मला असं वाटायला लागलं. असं शत्रुघ्न बोलू लागले. गेलं की अभक्ती बंधूची देखिली, म्हणून श्रीराम अयोध्ये त्यागिली, ती अयोध्येची जने अभिशापली, जानकी ते निदाने. आता जे जानकीची भक्ती किंवा भरताची भक्ती सगळ्याची भक्ती जाणून घेतली का काय परशुरामचंद्राने? आणि म्हणून परशुरामचंद्राने कशाचा त्याग केला? अयोध्याचा त्याग कशा पाहिजे केला काय असं मला वाटतं. शत्रुघ्न बोलू लागल्या. ऐसे जाणून श्री रघुन मात, श्री स्वर्ग प्रति असे जात, तरी आपुले निश्चय येत, श्रीराम दर्शना पैजावे. असं सगळं प्रभू रामचंद्रांनी मनात धरलं गेलं आणि म्हणूनच स्वर्गाला निघून चाललं प्रभू रामचंद्र. पण ती जाऊ ना राव, आपल्याला काय घेणार? आपण त्या अविचाराने जायचं आणि रामाचं दर्शन घ्यावं असं शत्रुघ्नाला वाटू लागलं. गेलं ऐसे शत्रुघ्ने भावनी मनासी, वाटा केला निज मानसी, दो ठाये दो पुत्रासी, राज्य देता पया झाला. आता रामाचं दर्शन घ्यायचं, अयोध्येला जायचं, राम निघता मला चालत त्या म्हणून प्रभू रामचंद्र आपल्या शत्रुघ्नाने काय केलं? दोन्ही मुलं बोलून घेतले गेले आणि दोन्ही मुलाला त्या राजाचा वाटा केला. म्हणजे निमी वाटणी केली आणि दोन जागी दोन पोर बसले गेले. आणि कुठं जाते ते शत्रुघ्न? पुढं सुबाहू नामे ज्येष्ठ सूत, तया मधुपुराचे राज्य देत, वैद्याशी कनिष्ठ सूत, शत्रुहंते स्थापिला. आता विभाग नावाचा प्रभू रामचंद्राचा आपल्या शत्रुघ्नाचा मुलगा होता. त्यांना मधुपुरीचं राज्य दिलं आणि दुसऱ्याही मुलाला एक ठिकाणचं राज्य दिलं आणि दोघांना 2 ठिकाणची राज्य दिली. आणि मधुपुरीत शत्रुघ्न प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघू लागले. गेलं शत्रुहंत्याने सोबाहू, दो ठाये तापले दो बाहू, धन्य धन्य परिवार देवनी बहु, प्रज पाळणी ठेवले. बापाचं जे कर्तव्य असतं लेकाला काय द्यायचं की शत्रुघ्न दिलं गेलं. आपण डोकं चांगलं ताणावर आहे तोपर्यंत प्रभू आपल्या शत्रुघ्न काय केलं? जे धन धान्य होतं ते दोन्ही पोरांनी निम वाटून दिलं गेलं. म्हणजे आपण इथं निघून गेलं की पुण्यात तिरगावी घेऊन याचा अर्थ मनात घेतला आणि दोन्ही पोरांनी निम वाटणी केली.
आणि आपण कुठे गेलं रामाचे दर्शन जायचं आहे असं शत्रुघ्नाला वाटलं. गेलं आपण ओढणी दिव्य रथी रथ पेरली शीघ्र गती येऊन या तीन रथी अयोध्या प्रती प्रवेशला. मग शत्रुघ्नाने काय केलं गेलं दिव्य रथ म्हणजे सोन्याचा रथ झोपला गेला आणि त्या रथामध्ये शत्रुघ्न बसलं गेलं आणि 3 रात्री म्हणजे 3 मुक्काम करत करत अयोध्येमध्ये रथ आले गेला. आला श्रीराम भुवना उजू पुढे देखला राम राजू ती दिव्य तेज पूजू पितांबर धारी बैठला. आणि रथ बाहेर सोडला गेला शत्रुघ्नाने आणि प्रभू रामचंद्राचं इथं बसलो होतं का नाही त्या ठिकाणी आलं कोण शत्रुघ्न आले गेलं आणि असं प्रभू रामचंद्र बघितलं गेलं की सूर्यासारखं तेज होतं इजेसारखा चमकणारा पितांबर प्रभू रामचंद्राला अंगावर होता. असं प्रभू रामचंद्र कुणी बघितलं शत्रुघ्नाने बघितलं गेलं आणि आनंद झाला गेला. घालून या पद्यसन परिवेष्टित म्हणू निगन ऐसे देखून रघुनंदन काष्टागन मन पै केले. प्रभू रामचंद्र बस होतं दिव्य तेज अंगावर होतं मांडी घालून प्रभू रामचंद्रानं बसलेलं दिसलं बरोबर प्रभू रामचंद्रांना नमस्कार साष्टांग नमस्कार शत्रुघ्नाने केले गेला. कर जोडीने शत्रुघ्न करीता आला निज राज्य कथन म्हणून स्वामी दोघे नंदन राज्य देऊनी स्थापिले. रामाला बोलू लागले हात जोडून रामा मला कळलं की तुम्ही निज रामाला चाललेला अयोध्या सोडलेले आहे म्हणून मी काय केलं गेलं त्या मधुपुराचं राज्य माझे दोन्ही पुढे होती त्याला निम वाटून दिलं गेलं आणि तिथलं सगळं राखी लावलं आणि तुमच्या पिठलं मी आलो असं शत्रुघ्न रामाला त्या मधुपुरच्या ठिकाणी सांगू लागले. महाप्रयाण समय ऐकून वाटिले आश्चर्य माझा ऐका ते निश्चय तुम्हा बरोबरी सेविती यावे. आता तुम्ही महाप्रलय झाल्यासारखं वाटू लागलं मला की तुम्ही निघून जायचा ही मला बातमी कळली गेली म्हणून मी तिथलं सगळं सोडलं आणि तुमच्या बरोबर आलो. पण माझ्या मनाला येतोय रामा की मी तुम्हाला सांगतो कंचा येतोय तुम्ही ज्या ठिकाणी चाललाय त्याच ठिकाणी मी येणार असं रामाला शत्रुघ्न बोलू लागले गेलं. सदा सर्वदा निषिदीन नवी संभावे तुझे चरण अखंड वाचे नाम स्मरण करीते कीर्तन असावे. आता सदा नाम घोष कर हरी कथा त्याने सदा चित्तात समाधान तुमचं मनामध्ये नेहमी माझ्या चिंतन असतं आणि तुमचंच पाय माझ्या मनामध्ये असतं असं राम कुणाला वापरलं. शत्रुघ्न रामाला बोलू लागले गेलं. श्री गणेशाय नमः. आले लंकावासी निशाचर आले देशोदेशीचे वानर देव गंधर्व विद्याधर सुरकिन्नर पयाले. औरंगाबाद म्हणून दुसरी जनसंख्या त्यांच्या कृपा प्रसादाने कथेचा विस्तार व्हायचे तुझा असतो का त्या ठिकाणी मेंढापूर गावात संपूर्ण भावार्थ रामायण प्रेमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्त राम मंडळी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन भोले शंकराच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला जानकी मातेला हनुमंतराला सर्वांना नमस्कार करून कथा वागायला सुरुवात करत आहे. त्या ठिकाणी शत्रुघ्न आल्यावर दोघांचा संवाद झाला. संवाद झाल्यावर परत राम वैकुंठाला जाणार असा चौचारिक योगात असणारा वाद झाल्यावर काय आहे असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी राक्षसी मंडळी उलटली होती पिशानाबरोबर. ती राक्षसी मंडळी आली काय वानर मंडळी होती रामाने आपल्या आपल्या ठिकाणी पाठवली त्यांनाही कळालं ती सुद्धा आली. तशाच पद्धतीने काय गंधर्व आलं चानर आलं शिल्प आलं सर्वजण प्रभू रामचंद्र वैकुंठाला जाणार आहे. तर परत आपल्याला ह्या अवतारात दर्शन घडणार नाही म्हणून सर्वांना वड लागली आणि आहेत त्याच्या ठिकाणी सर्वजण आलेली होती. श्रीरामाचे महाप्रयाण जाणून या राष्ट्रीचे जन एके झाले परिवारणा कुटुंबेशी ते काळी. आता प्रभू रामचंद्राचं पर्याय आहे पण कुठं पर्याय आहे तर असणाऱ्या वैकुंठाच्या ठिकाणी जाणार आहे. आणि वैकुंठाला गेल्यावर परत येणार नाही तर जरी आलं तरी राम रूपात येणार नाही. ही सर्वांना माहिती होतं म्हणून राक्षस इतर मंडळी मनुष्य मंडळी इतर गंधर्व कोण आली आहेत काय निवड नाही पण
राक्षस मंडळी सुद्धा आली आणि ती बी कशी आली सहपरिवार सहकुटुंब प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं. नाही नुसतं दर्शन नाही, झाडी कृपा तर त्यांच्या संग वैकुंठाला जावं अशा आशय असणाऱ्या आहेत त्याच्या ठिकाणी आलेली. वानरा म्हणते रघुराजा प्रयाण समय हा तुझा हो तो म्हणून वानर फौजा विज दर्शना पयाल्या. वानर थोर मंडळी पुढे आली. प्रभू रामचंद्रांच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगितलं रामराया अयोध्याचे असणाऱ्या राजा अहो तुमचं पर्याय आहे, तुम्ही जाणार आहे, आम्हाला कळालं परत दर्शन घडणार नाही, पण आम्हाला थोडीशी ओढ लागली म्हणून आम्ही असणाऱ्या नौखंड पृथ्वीवरचं वानर सैन्य सर्वजण या ठिकाणी तुमच्या दर्शनाकरता गोळा झालेलं असं वानर मंडळी बोलला गेली. तो माझे स्वर्गा प्रतिगमना ऐसे वानर ऐकोणी आणि राक्षसी विभीषणा भेटी जावया आलासी. मग तुमचं असणारं स्वर्गाला जायचं ठिकाण कळालं आम्हाला, तुम्ही जाणार ही बातमी समजल्याबरोबर असणारी लंकेच्या ठिकाणची काय राक्षस मंडळी जंगलात काय होती सर्वजण शेवटची पट्टी आता ह्या शेवटच्या पट्टीत आपण उडी मारली तरच आपण ह्यातनं पाहून पट्टीकडे जाणार. पहिले तिराला पोचणारी सगळ्यांना कळाल्यावर तुमच्या दर्शनाकरता आता येते. एवढं नाही तर आमचा असणारा राक्षस आमचा राजा विभीषण तो सुद्धा तुमच्या दर्शनाला आलाय अशी राक्षस मंडळी सांगू राहिली. ऐकोणी वानराची वाणी बोलता झाला कोदंड पाणी म्हणे विभीषणा तुझं लागुणे एक कारण सांग तू. अशा पद्धतीने वानराने सांगितलं आणि वानराने सांगितलं होती कोदंड पाणी शिवधनुष्य ज्याला 2 तुकडे केले होते एका शहरात ते असणार बोलून प्रभू रामचंद्र विभीषणाला सांगू लागलं विभीषणा मी चाललेलो आहे, माझं गमन आहे, वैकुंठाला जाणार आहे, पण जाता जाता तुला एक गोष्ट सांगतो तुम्ही लक्षात ठेव असं विभीषणाला प्रभू रामचंद्राशी फोन करून गेलो. प्रजा पालन करावी श्रीराम स्मरण असू द्यावे चिरंजीव होऊन राहावे चंद्र सूर्य पर्यंत. परत असणारा विभीषणाला आशीर्वाद दिला प्रभू रामचंद्राने. आधी तर आशीर्वाद दिलेलाच होता कितीतरी वेळा, आपण आता सुद्धा सांगितलं आलाय दर्शनाला या वैकुंठाला मी जाणार आहे, माझ्या बरोबर बरीच मंडळी येणार आहे, पण तुम्ही त्यातला भाग काय घेऊ नका. काय घेऊ नका तर तुम्हाला वाटून दिलेलं आहे. काय वाटून दिले? प्रजेचं पालन करायचं, नीतीनं राज्य करायचं, राम राजाची गुढी अखंड ठेवायची. किती दिवस ठेवायची? चंद्र सूर्य अशेपर्यंत नामचिंतन चाललं पाहिजे. अशा पद्धतीने विभीषणाला प्रभू रामचंद्र शिकवण करू लागले. रवी शशी जवावरी गगने विचरती निरूप दक्षिणी लागणे तवापर्यंत राजधानी लंके राज्य करावे. सूर्य आणि चंद्र या असणाऱ्या पृथ्वीला एवढं वाटते ती पूर्वेकडून किती पश्चिमेला किती दिवस जाते ती तिथपर्यंत तुम्ही राज्य करा. ज्यावेळेस सूर्याचं चंद्राचं गमन थांबल तोच प्रलय काळ होईल आणि प्रलय काळ झाल्यावर चंद्र सूर्य सर्वस्व नाहीच होईल आणि तोपर्यंत तुम्ही चिरंजीव राज्य कराल. अशा पद्धतीचा आशीर्वाद विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहोत. विभीषणासी देवो निवरा मस्तकी ठेविला उभय करा मांग पाचारिला कुमरा अंजनीच्या परिसा. परत काय केलं प्रभू रामचंद्राने? अशा पद्धतीला विभीषणाला वरदान दिलं. वरदान देऊन विभीषणानं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर अमृतमय हात आपला विभीषणाच्या मस्तकावर ठेवला, अभय हात ठेवून आशीर्वाद दिला आणि एवढ्यात पुन्हा काय झालं? हनुमंतराचं ध्यान झालं आणि अंजनीचं पुत्र असणार हनुमंतराला अडक भक्त प्रभू रामचंद्राने आपल्या जवळ बोलवून घेतलं. श्रीराम म्हणे गान म्हणता तू आमचा प्राणदाता उपकार तुझे आठविता न गणवती असंख्य. मग परत प्रभू रामचंद्राने आता इथपर्यंत दुसरे आलेल्या वाक्याने प्रभू रामचंद्राने हनुमंतराच्या पुढात बोलले. हनुमंतराया तुम्ही आमचं प्राणदाता आहे, तुम्ही काही केलं, किती त्रास घेतला आणि तुमचा उपकार किती झाला ही मला सांगायला माझी वाडी कमी पडते असं प्रभू रामचंद्र हनुमंतराला राही या लोकी जाणा जवापर्यंत जीव धरिती प्राण तवा करी कथा श्रवण रामायण अनुपम्य. परत हनुमंतराला सांगितलं हनुमंतराया तुम्ही मृत्यू लोकात जायचं नाही, पण किती दिवस राहायचं? जोपर्यंत या मृत्यू लोकात प्राणी जन्माला येतात आहे आणि प्राणी जन्माला येतात आहे तोपर्यंत तुम्ही राहायचं. आणि तिथे कसं राहायचं? अखंड नामचिंतन ऐकायचं. जिथं रामायण चालू आहे त्या ठिकाणी उभं राहायचं. रामाची कथा तुम्ही अखंड ऐकायची. अशा पद्धतीची आज्ञा हनुमंतरायाला केली. तू वज्र देहे चिरंजीवी राहे स्वरूपी अनुभवी
काळ भ्रमणायसी करावे मम आज्ञे करुणी. परत सांगितलं तुम्ही कसं आहे वज्रदी आहे आणि चिरंजीव आहे, कधीच तुम्हाला जन्म मारणार नाही, त्याच्या पलीकडे तो तुम्ही आहे. पण तुम्ही कसं आहे राखून राहायचं आणि जिथं असणारं रामायण कथा चालू आहे, रामायण चालू आहे. रामायण पुत्राचं हनुमंताच्या मंदिरात असतं, हनुमंताचं मंदिर विशीच्या तोंडाला असतं. त्या ठिकाणी तुम्ही उभं राहायचं आणि तिथे जर त्या कथेच्या गावात काळ येत असला तर त्या काळाला नगरात प्रवेश करू द्यायचा नाही, असं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं. ऐसा मारुतीस देवो निवरा मग पाचारीला मैंद वानर तया अमृत पाजो व्यापार अमर केला रघुराजे. परत काय केलं अशा पद्धतीने हनुमंताला वरदान दिलं आणि वरदान दिलं पुन्हा वानराला बोलवला. महिंद नावाचा वानर होता, त्यानं सुद्धा बराचसा युद्धात पराक्रम केलेला होता. त्या वानराला जवळ बोलवला, त्याला अमृत पाजलं आणि अमृत पाजून अमर केला. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्राने त्या वानराला सुद्धा मोठं वरदान दिलेलं होतं. अमरा होणे म्हणजे रावे स्वेच्छा पृथ्वी विचारावे माझा पुत्रा प्रति पाळावे कृपा करुणी वानरा. परत सांगितलं महिंद वानराला, तुम्हाला अमृत पाजल्यापाहिजे कशा करता, तुम्ही अमर झालेला आहे, तुम्हाला मरण नाही. पण तुम्ही काय करायचं, माझी जी 2 मुलं लवंकुश त्यांना जे राज्य दिलेलं आहे अयोध्याचं, हे अयोध्याच्या वास्तव्यात तुम्ही राहायचं आणि माझ्या पुत्रांवर अखंड लक्ष ठेवायचं, असं महिंद वानराला प्रभू रामचंद्राने आज्ञा केलेली होती. जांबवंतासी म्हणे श्री रघुपते तुमची पुढे पुरविन आरती मग पाचारीला कपिपते वानराचा निज स्वामी. पण जांबवंताला जवळ बोलवून घेतलं, जांबवंताला सांगितलं तुमच्या अंतकरणात माझ्याबद्दल काहीतरी कुचकुच करतंय बरं का म्हणलं. वैवृद्ध होतं जांबवंत, पण तुमची जी अपेक्षा आहे, तुमच्या जी इच्छा आहे त्या इच्छा श्रीकृष्ण अवतारात पुरे करीन असं म्हणून सांगितलं आणि जांबवंताला बाजूला काढून परत पुढे दुसऱ्या वानराला बोलवलं. सुग्रीवासी म्हणे रघुराजा तुझा अंगद जो कात्मज तया सहित करी राजा किष्किंधेचे निरवळे. सुग्रीवाला जवळ बोलवून घेतलं. सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीव राजा हा अंगद तुझ्या भावाचा मुलगा आहे, पण तुझा मुलगा म्हणून तुझ्या वाट्यात टाकलेला आहे. त्याचं पालन पोषण नीट प्रमाणे कर, त्याला युवराजी पद अखंड दे आणि दोघं मिळून किष्किंधेचं राज्य अति सुखानं समृद्धीनं आणि नीतीनं करा. अशा पद्धतीनं सुग्रीवाला प्रभू रामचंद्र सांगू राहिलो. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रत्नाकराय नमः. श्री रामचंद्राय नमः. उर्वरित वानर बोलविले आज्ञा देऊनी पाठविले मग वशिष्ठाशी विनविले अग्निहोत्र सिद्ध किजे. श्री गणेशाय नमः. बघा शेवट तो त्यांचा गोड झाला, बहुगोड झाला. कारण प्रत्येकानं साधू पाहावा मरणी आणि वीर पाहावा रणी. गोड किती गोड असावं आणि शेवट प्रत्येकाचा असा असावा. रामायणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपल्याला कळतं की प्रत्येकाला ती वेळ यावी अशी की प्रभू रामचंद्राबरोबर आपल्या घरी जाता यावं, आहे की नाही. जाऊ देवाजीच्या गावात देव देईल विसावा. प्रत्यक्ष प्रभूच्या बरोबर आपल्याला घरी जायला मिळणं आणि एकत्रित जमणं, साधूंचा मेळा एका ठिकाणी येणं, हे सुद्धा भाग्य लागतं. ते भाग्य आज आपल्याला ऑनलाईन रामायणाच्या रूपाने मिळालेलं आहे. असंच एखाद्या रामायणाला सर्वांना या म्हणून सांगावं आणि त्या दिवशी प्रत्येकानेच रामरूप व्हावं, एवढा सुंदर असा अध्याय. वरकड जे राहिलेले वानर होते त्या सर्वांना बोलावलं आणि सर्वांना सांगितलं काय जायचंय तर आपल्या प्रत्येकाला निजधामाला जायचंय. कारण याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज गोड झालेला आहे आणि एवढा गोड झालेला आहे कारण त्या गोडीची, कारण साखरेची गोडी कुणाला विचारावी, जे खातंय त्याला विचारावी आणि ज्यांना अनुभवलं त्याला प्राप्त व्हावी. आज प्रत्येक वानर इथं समर्पणासाठी आलेलं आहे आणि देहासहित रामरूप होणार आहे. वशिष्ठे करुणिया अग्निहोत्र सिद्ध राजळेला जातवेद यज्ञपात्रा सहित शुद्ध पुढे केला श्रीराम. वशिष्ठांना आज्ञा दिली, जातवेद अग्नी पेटवण्यात आला आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे देहासहित समर्पण होणार आहे. आता हा सर्व पंचमहाभूतातून घेतलेल्या गोष्टी इथं सोडायचे आणि जाताना आपल्या बरोबर जे येणार आहे ते आपण घेऊन जाणार आहे. ज्यासाठी सर्व प्राप्ती केले होते त्या रामाचं सानिध्य आहे आणि अंतकाळीचा सोयरा तो हा विठुधरा, हा प्रभू रामचंद्र आपल्या बरोबर असणार आहे आणि आपला
आयुष्यभर केलेलं कर्म आपल्याला अंतीच्या समयाला पुढच्या गतीचं दर्शक धावणार आहे. म्हणून इथं कळालं की प्रत्येकाने आतापर्यंत केलेलं सामर्थ्य आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणजे पुढची गती किती सुंदर असणार आहे बघा. कारण अंतमती स्वगती, ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणाला तुमचं मरण आहे त्याच गोष्टी तुमचा उद्या असणारा जन्म ठरणार आहे. आणि तो आज इथं सर्व वानरांनी वशिष्ठ आदी ऋषी समवेत जातवेद पेटून त्याच्यामध्ये आता समर्पित होणार आहे. श्रीराम करोनिया संध्या स्नान ब्रह्मचर्य व्रत अवलंबून हाती कुशविभूती लावून दिव्य वस्त्रे नेसला. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी व्रतधारी स्नान केलेलं आहे. ब्रह्मचर्य पाळलं वगैरे त्या ठिकाणी जे काही पालना करायला हवी त्या सर्व गोष्टींची पालना करून यथावत विधिवत आणि सर्व गोष्टी कारण विधीशिवाय सिद्धी नाही आणि सर्व समर्पणासाठी प्रभू रामचंद्र आता निजधामाकडे चालले होते. यज्ञोपवीत कंठी उत्तरे बैसोनिया उत्तरा समोरे नाही मोहमाया शरीरे पुत्र पौत्र राज्याचे. कारण गोड असा असावा, शेवट असा. आणि गोड का म्हणायचा का तर ह्या गोष्टीचं समर्पण जिवंतपणात करता आलं पाहिजे. मेल्यावर तर होतंय समजूच म्हणते, पण जिवंतपणात सर्व गोष्टीचा त्याग आपल्याला घडला पाहिजे. मी त्याच्यातून निघला पाहिजे तरच रामाची प्राप्ती आहे. आपला मी निघतच नाही. लोकांनी म्हणायला लागतं ह्याची माती आहे चला, आहे का नाही. लोकांनी आपली माती करावी लागते, त्याच्या आधी आपण या देहाची माती करीन तर एक शेती कुठल्या सद्गुरूच्या क्षेत्रावरती या देहाची माती करून आपण समर्पित करायला हवी. पण जिवंतपणात आपला मोह त्यागला पाहिजे, माझा मीपणा संपला पाहिजे. आणि तो संपल्यानंतरच प्रभूची प्राप्ती. प्रभू रामचंद्राने आपल्याला दावलं की सर्व इच्छा वगैरे त्यागलेला आहे. हा माझा जो काही कार्यभार आहे तो मुलांच्या हातात दिलेला आहे आणि त्याच्यातून मी बाहेर निघालेला आहे. काही विनोदाचा भाग आपल्यात सोडता सोडत नाही, आहे का नाही. बघा मराठी भाषा आहे, मराठी भाषेत 1 2 3 4 सांगते. तसं 50 झाले की काय म्हणतात 51, आहे का नाही. आपलं वय 50 झालं की आपण काय करायचं गप वन राहायचं, आहे का नाही. वनामध्ये आनंदानं राहायचं, पण आपल्याला ते करत नाही. पोरं सांगतात बा वन, म्हणजे वय 52 झाली की लेकर आपल्याला सांगतात बा वन धर गप बस आता 52 झालं, आहे का नाही. तरी बी आपण ऐकलं की पुढच्या वर्षी काय म्हणते, आहे का नाही. तरी पण 53 म्हणजे परत पुढच्या वर्षी म्हणते 53 झालं. शेवटची घंटा तुम्हाला सांगतोय ऐका म्हणते, ते ऐक ना. मग परत पुढे काय 54 54 म्हणजे 54 मार मिळेल का हे समजा जर नाही ऐकलं तर परत आपल्याला मार मिळेल. म्हणून ह्या सर्व गोष्टीतून आपला मीपणा निघला पाहिजे तरच आपल्याला पुढची प्राप्ती आहे. पण आपलं शेवटचं तर अजिबात नाही. बुवा का सुटला तर 7व्या पिढीच्या काळजीने सुटला असं असू नये. आपण ह्या इथं राहून आपल्याला समर्पण घडलं पाहिजे आणि सर्व इच्छा त्यागल्या पाहिजेत. तो त्याग इथं प्रभू रामचंद्राने आपल्याला दावलेला आहे. कारण परंपरेत आनंद नाही, आपला आनंदच त्यागाच्या परंपरेत हवा. अलीकडे आजचं वातावरण तर तुम्हाला ऑनलाईन रामायणातलं सांगतो, सर्वत्र अगदी कुठेही धर्माचा कार्यक्रम असू दे परंपरेसाठी वाद चाललाय. पण प्रभू रामचंद्रांनी त्यागाचीच परंपरा आपल्याला शिकवली हे फक्त कुणाला लक्षात येत नाही. प्रभू रामचंद्र सांगतात चला आता आपण आपल्या घरी जायचं. नाही ममता राज्याचा मान नाही कर्मठता अभिमान जैसा शरत कळीचा चंद्रदान दिसते तेज शोभतसे. बघा काही मोह नाही, कुठली ममता नाही, कुठला हा लवाजमा नाही किंवा मोठेपणा नाही. जसं आलोय ना सहज सोडता आलं पाहिजे. बघा रामाच्या आरतीत शेवटचं कडव आहे सहज सिंहासनी राजा रघुवीर. सहज आहे, त्याला अट्टास काही करावं लागत नाही आणि अगदी सहज देह सोडला पाहिजे. अगदी लोण्यातून केस निघावा त्याप्रमाणे देह समर्पित करता यायला पाहिजे. आता तर सुटतच नाही शरीर, किती अट्टास करावा. डॉक्टर सुद्धा दमतोय, मग ते अवघड झालं. काय केलं तरी शरीर सुटना. घरची म्हणते ती किती कशाची अडकला की नसतात, आहे का नाही. एवढा अट्टास केला तरी देह सुटत नाही आणि काही काळांना अशी अवस्था येते की देह सोडायची वेळ आली तरी सोडू वाटत नाही. पण इथं पहिल्या गोष्टीला आपण अगोदर माझा मीपणा सोडा, देह सोडायला उशीर लागणार नाही. ऐसे निष्कर्म तो रघुपती आसन घालून या स्वर्ग गमनाते
दक्षिणा गंगे बैसोनी शक्ती कनकमाया युषिता. आता प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी कनकासन घातलेलं आहे उत्तर दिशेनं आणि त्याच्यात निष्काम वृत्तीनं त्या ठिकाणी स्थिर झाले. निष्काम म्हणजे काय? कुठलंही कर्म करा त्याच्यात मीपणा नसावा. केलेलं कर्म निष्काम व्हावं. आपण केलेल्या कर्माच्या आसक्ती आपल्याला लागते आणि ते कर्म विकर्म आणि आकर्मामध्ये गणलं जातंय. त्याच्यापेक्षा ते कर्म निष्काम झालं पाहिजे आणि ते आपल्याला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपल्याला सहज शिकवत आहे. जवळी ठेवण्या शस्त्र व संभार धनुष्ये रत्न जडित अपार पुढे करुण्या ओंकार व श्रुकार आणि थोर थोर ऋषी मंडळी. सर्व ऋषी मंडळी आहेत. ओंकार वषटकार चालय. ओंकाराचा ध्वनी आपल्याला आपल्या मुळाकडे घेऊन जातो. मूळ म्हणजे आरंभाकडे घेऊन जातो. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषटकाल ओंकाराचा ध्वनी आपल्या मूळ स्वरूपाला ब्रह्मचक्रापर्यंत आपल्याला स्थिर करतो आणि मन बुद्धी सहित चैतन्य तत्व असणाऱ्या आत्म्याला आपण एककेंद्री होतो. ह्या देहात न पूर्तता ह्या देहाला चालवणारा मी आहे ह्याची जाणीव आपल्याला होते. वषटकार म्हणजे त्या ध्वनीतून आपल्याला आपलं मूळ स्वरूपाची प्राप्ती व्हावी. तो देह निघायला उशीर करत नाही कारण ह्या स्थूल देहाला सोडायला तो महाकारण देह वषटकार ओंकार ध्वनीमध्ये सहज त्या ठिकाणी सोडला जातो. द्वारी उभे द्विजवर सवे स्त्रिया कन्या कुमर वृद्ध तापसी दिगंबर गगनाला गिरे उद्यत. आता हे सर्व दारावरती उभे आहेत. आपली लेकरं बाळ सर्व काही त्या ठिकाणी स्वगोत्र ऐका ना इष्ट मित्र ह्या सर्वांसहित आपल्याला ते सोडता आलं पाहिजे आणि ते सहज होते. किती आनंदाची गोष्ट आहे बघा. ते सहज होते म्हणजे कुठंही गुंतलाय. कोठे नाही गुंफा. गुंफा नाही कोठे आहे का नाही. कुठं सुद्धा गुंतण्याची गरज नाही. कुठं सुद्धा आसक्त व्हायची गरज नाही. आपण सदैव भगवंत रूपाने राहू आणि त्या स्थितीला प्रभू रामचंद्र असा पोचलेले. पंडित जोशी व्यवहारे वेद पाठक अग्निहोत्री सहपरिवारे चाटे सोने शिंपी रंगरे सोनार सुतार रजकपै. सोनार सुतार रजकपै आहे का नाही. बघा जोशी ब्राह्मण सर्व काही त्या ठिकाणी तिथं आहे आणि नुसते एकटे नाही सहपरिवारासहित आहेत आहे का नाही. माझ्या मागं कोण आहे मी काय आता इलेक्शनला म्हणतात माझ्या मागचं काही मी सांगत नाही. माझं तेवढ्याच आहे पण आपल्या सहित आपला परिवार आपल्या बरोबर यावा कारण जिथं सत्य साच खरे विठोबाचे नाम बरे. जिथं सत्य आहे तिथं सर्व आहे आणि सर्व प्राप्ती संपूर्णता आहे आणि तिथं सहपरिवार आणि सर्व समर्पणाला सज्ज आहेत तयार आहेत. कुठल्याही क्षणाला समर्पित व्हावं आहे का. मगाशी गाणं लागलं होतं बघा. हार होऊनी तुझ्या गळ्यात पडावं आहे का नाही. समर्पण भाव आहे. भगवंताच्या गळ्यामध्ये हार होऊन पडावं. बाकी काही नको आपल्याला. तेवढा समर्पण भाव आपला जागृत झाला ना बाकी काही नाही. कारण भावे विन तत्वता परमार्थ नाही हाता सहज आपल्या हाताला येतोय. एवढा समर्पण भाव परिवारासहित समजे तिथं आलेले. नापती कुलाल साळे भुसारे वाणे तांबोळे मनिया रतकार तेले आणि गवळी निघाले. गवळी ऐका ना कोळी साडी माळी समजा त्या ठिकाणी कुणीही कुठल्या गोष्टीची आसक्ती धरली नाही आणि आसक्ती धरल्यानंतर त्या ठिकाणी आपली सुटका नाही. म्हणून मग ते समजा काय असेल ते आधी काढून द्या. पण आता कलियुगच वाईट आहे. काय करावं. एका सुनून म्हणली माझं लय दिवस नाही तर चाव्या सुनेच्या हातात देते दुसऱ्या दिवशी ती रडायला लागली का तुझ्या आधीच सून गेली आहे का नाही. आता काळ असायची गॅरंटी कोणाची देता येत नाही. वस्तूचीच देता येते फक्त माणसाची देता येत नाही गॅरंटी. कारण कोण लहान थोर स्थान कोणी असू दे प्रत्येकाला मी म्हणून मरण मागे लागलेलं आहे. त्याच्यामुळे इथं वयाच्या वाटच बघायची नाही. प्रत्येकानं समर्पणासाठी सज्ज राहायचंय कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. म्हणून अखंड त्या ठिकाणी भगवंताच्या सेवेमध्ये रत राहायचं. महार डोहर चर्मक कोळी भिल्ल नाळिक इतर जातीचे लोक श्रीराम संगे निघाले. कोळी चांभार सर्व जातीचे आणखी इतर जातीचे सुद्धा प्रभू रामचंद्रा बरोबर निघालेले आहेत. कारण प्रभू रामचंद्र अवतारच एवढा सुंदर आहे कारण त्या अवतारात परिपूर्णता आहे.
एवढा सहज आहे, एवढा स्पष्ट आहे आणि त्या अवतारात कधीच कुठल्याच गोष्टीचा मीपणा ढोंगबाजी नाही, त्याच्यामध्ये सहज केले नाही. आणि तो समर्पण भाव एवढा सुंदर आहे की प्रत्येक जण रामासाठी, रामाकडे येण्यासाठी समर्पण करून सज्ज झालेला आहे. त्याच्यामुळे समजा त्या ठिकाणी कुठल्याही जातीचा आहे का नाही, इथं यायला कोणाला असा आणबाण नाही, रामाकडे सर्व आहे. अगदी यातीहीन कोणी असू दे, प्रत्येकाला रामानं आपलंसं केलेलं आहे. कासार लोहार धनुर्धर योगी तापसी मुनीश्वर सत्तनिक अपतनिक दिग्धुर लहान थोर निघाले. कासार सोनार आहे का नाही, पत्नीक सपत्नीक अपत्नीक, पत्नी नसणारे सुद्धा, पत्नी असणारे सुद्धा, ब्रह्मचारी सुद्धा, लग्न न झालेले सुद्धा, काय राहिलेले सुद्धा सध्याच रामरूप झालेले आहे का नाही. कारण ही ओवी घातली म्हणजे आता तर विचार करून घातली, पत्नीक सपत्नीक अपत्नीक आहे का नाही, हे समजा रामरूप झालेले आहे आणि समजा रामाकडे येण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेले. कोणा नाही मागिला मोह, कोणी कोणाचा नधरी स्नेह, कोणी कोणी न पुसती पाहो, श्रीराम संगे निघाले. अहो रामासंगे चाललेला आहे, त्याच्यामुळे त्यांना कुणाचा मोह मागे राहिला नाही. पापाचा पाप मोह आहे आणि मागे तोच राहतोय. आपल्याला काळजी काय आहे माझ्या 8व्या पिढीची, त्याच्यापेक्षा अलीकडच्या काळात बघा, काळ चांगला आहे का वाईट आहे. आज काळ चांगला आहे पण वेळ वाईट आहे. बघा पहिलं खाया नव्हतं, आज खायला भरपूर आहे, प्राप्ती भरपूर आहे, घरात सोफा सेट आहे पण बसणारा अपसेट आहे, समजाय घरात, पण वेळच एवढी वाईट आहे की खाऊ देत नाही. आज वास्तू झाली, शांती झाली, उद्या मग ते चला घरी आहे का नाही. ती म्हणते आता तर बंगला बांधायला का राहू दे की, देव म्हणला अरे तुला ही बंगला देऊन किती दिवस झाले आहे का नाही. देवाने हा सुंदर देह आपल्याला दिलाय, पण त्या देहाची काळजी आपल्याला वाटत नाही, आपण त्या बंगल्याचा विचार करतोय. देव म्हणतो तुला एवढा सुंदर बंगला दिला, म्हणजे ह्या देहाचा विचार करून भगवंताची प्राप्ती करायला पाहिजे होते. पण आपण बाहेरच्या गोष्टीत आपलं मन गुंतलंय, म्हणजे आपला मोह अडकलाय, आणि ज्यार्थी आपला मोह अडकलाय त्यार्थी आपण त्याच्यातून बाहेर निघत नाही. जरी तुम्ही गेला तरी मोहासाठी तुम्हाला तिथं जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे, कारण जिथं मोह अडकलाय तिथं तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे. ऐका ना, भरत राजा, जड भरत राजा कथा ऐकल्या आपण. एखादा जरी मोह अडकला तर त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागणार आहे, आणि त्या मोह तुम्हाला ग्रसित करणार आहे, म्हणजे तुमचं पाय पंगू करणार आहे, तुम्हाला इथनं माघारी जाऊ देणार नाही. म्हणून आताच्या काळात बघा, एखादा शेवटच्या क्षणाला मरण जर पावला तर इसावा करतात, आणि त्या इसाव्याच्या ठिकाणी जास्त काय करतात, स्मशानाकडे पाय करतात, आणि इसाव्याला गेलं की गावाकडे पाय करतात. का? कारण जाणार नाही म्हणते तिथनं कोणी, प्रत्येक जण इथनं माघारी येणार आहे. जाणारे वेगळेच आहेत, कारण आपल्यासारखा जाणारा क्वचितच जगाचा भगवंतापर्यंत जाऊ शकतो. कोणा नाही कुटुंबाची चिंता, कोणा नाही दरिद्रता, कोणा नाही कामकामता, श्रीरामाचे गमनी हो. रामाबरोबर जायचं म्हणल्यावर कशाला काळजी हो, कशाचीच काळजी नाही, कुटुंबाची नाही, मागचा विचार नाही, काहीही नाही. प्रत्येक जण चांगलेला आहे, निश्चिंतता एवढी पाहिजे. कारण समर्पण भावाबरोबर निश्चिंतता पाहिजे, कारण जातोय ते कुणाबरोबर हा विश्वास पाहिजे, मुख्य विश्वास. आणि भगवंताबरोबर जात असताना संपूर्ण समर्पण, कुठल्याही गोष्टीचा अधिकार मागे न ठेवता पूर्ण मोह त्यागून अगदी मी रामरूप होणार म्हणून देव शोधाया गेलो आणि देवचे होऊन टेलो. रामाबरोबर रामरूप होऊन समर्पण भाव हा सर्व त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या समुदायाकडनं आपल्याला पाहायला मिळतो. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. इष्टपुष्ट नगरीचे जन, कोणा नाही दुःख दैन्य, ऐसे दे कोणी भरत शत्रुघ्न, श्रीरामा मात जाणविली. कथेचं अनुसंधान लक्षात घेता भावार्थ रामायण आणि या रामायणातील अंतिम स्टेप निर्माण झाली, आणि अंतिम स्टेपमध्ये नेमकं काय करावं आणि काय न करावं, कुठल्या अवस्थेमध्ये. आतापर्यंत आपण पूर्ण रामायण श्रवण करू आलो. रामायण श्रवण करत असताना
जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग या अंतिमच्या वेळेस करून घ्यायचा आहे. कारण आयुष्यामध्ये आपण जे साधना केलेली आहे, जे ज्ञान अवगत केलेलं आहे, जे आपलेसं करून घेतलंय, जे पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण वावरलेलं होतं, ते सगळं क्षण अंतिम क्षणी आठवलं पाहिजे. म्हणजे सांगायचं भावार्थ त्याच्यामध्ये सुरुवात सांगितली आहे की आपल्याला जो आता देह त्यागाची वेळ आली, अंतिमची वेळ आली आहे, त्यावेळेस अवस्था कशी असावी, कुठल्या स्थितीमध्ये जीव असावा, कुठल्या स्थितीमध्ये मन असावं, हा विचार याच्यामध्ये अवलंबून आहे. हे शिकायचे आपल्याला. रामाने या ठिकाणाहून प्रयाण केलं हा विषय वेगळा आहे. आता राम आले केव्हा आणि गेले केव्हा याचा अंदाज आपलं कधी सांगता येणार नाही. राम कायम स्वरूपाची या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहेत, ते गेलेच नाही, काही वस्तुस्थिती आहे. पण एक त्यानं मनुष्यानं घेतलेला आहे, त्या पद्धतीनं निर्याण दाखवायचं आहे आणि म्हणून हे प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि म्हणून त्याच्यातून आपण सार शिकून घ्यायचं आहे की बाबा रे, आपण ज्यावेळेस गांधीची वेळ येते त्यावेळेस मोह माया हे सगळं सुटलं पाहिजे, पण जीवन मुक्त झालं पाहिजे. कारण आपण या मृत्यूलोकामध्ये येऊन जे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, जे आपल्या हातून दानधर्म केलेला आहे, तेच फक्त आपल्या सांगती आहे आणि त्याचाच विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. अंतिम सत्य आहे आणि हे ठिकाणी अवस्था सांगतात. भरत म्हणे श्रीरामचंद्रा योगी मानस मोहन गण समुद्रा पुत्र श्रिया सहित नरेंद्रा विद्याजन द्वारी आले. हे प्रभू रामचंद्र, आता अंतिमचं दर्शन होणार आहे. म्हणून या ठिकाणी पुत्र पौत्र काही असतील, सगळे नातेवाईक समोर आहेत, सगळे इष्टमित्र सोयरे सज्जन सगळे समोर आहेत. नवनव 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आता एक जात पात जात विधिकास्त्र आहे, हे केवळ आपण या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये निर्माण झालेले आहे. एरवी जन्म घेताना आणि मरताना सगळे सारखेच, कोणी कुठल्या जातीचा नाही, कोणी कुठल्या गोत्राचा नाही आहे. कारण म्हणून सांगायचे बाबा, तर याच्यासाठी आता हे समोर सगळे आप्तेष्ट आहेत, ते सगळे सोयरे सखे आप्तजन, जेणेकरून आपण या ठिकाणी आयुष्यभर ज्यांना आपलेच म्हटलं होतं, जे आपले म्हणून आपण सांभाळले आहेत, ते सगळे लोक समोर आहेत. पण अशा वेळी नेमकं काय करायचं, म्हणून प्रभू रामचंद्र काय करतात बरं. तुम्हा सवे करावे गमन म्हणून उभे द्वारी जन हरी आनंदे निर्भय होऊन तुमचा संग इच्छिती. हे प्रभू रामचंद्र हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकाने मृत्यूची इच्छा हे निर्माण केली पाहिजे. कारण मृत्यू हा आढळ आहे, मृत्यू हा कधी कुणाला चुकलेला नाहीये. आणि मृत्यूला सामोरं जात असताना मन आनंदित असावं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण रामायण ऐकायचं, रामायण शिकायचं, म्हणजे हेच फक्त आहे की आपण मरायचं कसं ते अगोदर ठरवलं पाहिजे, नाही का. मृत्यू कसा आला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. आणि मृत्यूवर अवलंबून पुढचा जन्म असतोय, मृत्यूवर अवलंबून सर्व सुख आहे किंवा असं वैकुंठ भवन असं काय असं ते मृत्यूवर अवलंबून आहे. पण मृत्यू कसा असला पाहिजे ते आपण ठरवून घ्यायचे. कारण मृत्यूला आनंदानं सामोरं जाणं हे सगळ्यात महत्वाचं. मृत्यू येत असताना दुःखी होता कामा नये. म्हणून मृत्यूची वेळ, मृत्यूचा काळ ज्यावेळेस कधी हे सांगता येणार नाही. मृत्यू केव्हा आहे, कधी आहे, कोणी सांगू शकत नाही. म्हणून आजच आपण मरणार आहोत हे आपण सावधगिरी वाटलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या सानिध्यात जाणं, भगवंताचं अखंड नामचिंतन करणं आणि भगवंताचं नामचिंतन करत असताना देहाची अवस्था मुक्त असणं, म्हणजेच काम करून मन मत्सर धम्म अहंकार अशा मनशा वासना कल्पना याच्यातून मुक्त व्हावं. आणि याच्यातून मुक्त होणं जे भगवंताचं नामचिंतन येत आहे, असा जो नामचिंतन करत ज्याचा देहांत होतो त्या मोक्षाला गेला हे नक्की ठरतंय, त्या मोक्षाचा अधिकारी झालाय. आणि म्हणून आपल्याला हे पारायण ऐकायचं किंवा श्रवण करायचं, नामचिंतन एका दिवसात हे घडत नसतंय. याच्यासाठी अख्खं आयुष्य उघडावं लागतंय. आणि अख्ख्या आयुष्यामध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्या ओठावर असावं, त्यावेळी मृत्यू समय येत असते. नाही ते एरवी येत नाही. आयुष्यभर तुम्ही काही करत राहिला आणि मग मृत्यूच्या वेळी नाम म्हणता येत नाही, ना भगवंताचं नामस्मरण करता येत नाही, आणि त्याला नरकाची अवस्था होते. मग स्वर्ग की नरक ते आपण आपलं ठरवायचं असतंय, आपल्या मनावर अवलंबून आहे. आपल्याला जर स्वर्गात जायचं असेल तर आपण आयुष्यभर परमार्थी केलं पाहिजे, भगवंताच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे, भगवंत नामचिंतन घेतलं पाहिजे आणि मुखावर भगवंताचं आणि नाम असलं पाहिजे. आणि मृत्यू समयी ज्याच्या मुखामध्ये राम राम आलं तो मोक्षाचा अधिकारी आहे. भरताने सांगितलं रामा, हे सगळे लोक सगळं सोडून आलेले आहेत. प्रत्येकाला इच्छा आहे आम्हाला फक्त रामच पाहिजे, रामा व्यतिरिक्त काही नको आहे.
स्वर्ग गमन करणा कारणे लोक बैसले धरुणी धरणे हरी हरी तरी कृपा करुणी राजी या समस्तासी ओ पैन्यावे हे भगवंता यानं सर्वस्वाचा त्याग केलाय. बाकीच्या काय प्रत्येकाला काही काम नाही को प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काम जन्म माणसाने घेतला म्हणजे काही ना काय काम असतात. मंदिरात ज्या अर्थी आली आहेत काहीतरी कामाचा त्याग करून आले. त्यांना काहीतरी साध्य करायचंय, त्यांना भगवंताला आपलेसे करायचंय आणि भगवंत कुणावर कृपा करतो जे मंदिराच्या सानिध्यात येते त्याच्यावर करतो बरं का. तुम्हाला कुठवर बी त्याचं आहे कुठवर नाही त्याचं. जे मंदिराच्या सानिध्यामध्ये आहेत मंदिर कशाचे असते मंदिर हे पवित्र आहे. कारण कुणीतरी योग्यानं ज्या ठिकाणी तपसाधना केलेली असते ती भूमी पवित्र आहे त्या ठिकाणी मंदिर उभारत असते. आणि अशा मंदिराच्या पवित्र सानिध्यामध्ये जो जीव येतो त्याचा नक्की उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मंदिरात जाऊन भगवंताचं दररोज नित्यनियमन दर्शन घ्यावं हा आपला परंपरागत नियम आहे. हा आपला जे वारकरी नियम आहे त्या नियम पद्धती याला हेच कारण आहे. मंदिराच्या पवित्र जागेमध्ये आपण जर दर्शनाला गेलो तर आपला दिवस शुभ जातो आणि दररोजच्या दररोज आयुष्यावर आपण दर्शन घेतलं तर आपला शिवच तर शिव होतोय. हा महत्वाचा मी समजून घेतला पाहिजे. नुसतं रामायण ऐकून किती रामायण ऐकले आणि मला दरवर्षी रामायण ऐकतोय दरवर्षी आम्ही ग्रंथ ऐकतोय पण त्याच्यातला सार समजून घेतला पाहिजे. त्याचा मनोविचार समजला गेला पाहिजे किंवा नातांचा जो मनाचा भावार्थ आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि तो जर समजला तर ते रामायण समजतंय. नाही किती रामायण ऐकली किती केले किती आले काय याचा पत्ता लागत नाही. कारण सगळ्याला किती गाणी रामायण ऐकली पण सगळ्याला मोक्ष मिळाला का नाही. रामायण ऐकण्याचा भावार्थ जो आहे रामायण ऐकण्याचा जो मनोविचार आहे ते मंदिराच्या परिसरामध्ये येऊन आपल्या मनातल्या विषय वासना मुक्त होणं आणि जो श्रवण करतो त्याला हा लाभ सगळ्याला मिळू शकत नाही. म्हणून भरताने सांगितलं रामा हे सगळ्याचा त्याग केला इथं आले तुला. हे चराचर जीवावगे कृपाळू वे सोन्यावे ऐसे ऐकोनी श्री हरी 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 सहित निघता झाला. हे प्रभू रामचंद्र या सगळ्यांनी त्याग सर्वस्वाचा केलेला आहे. हे जीवनमुक्त होण्याच्या इच्छेमध्ये आहेत. कारण मृत्यूलोकी किती आपण जरी मोठा प्रपंच केला किती संसार केला तो आपला नाही आहे. कारण येताना कुणी काही बरोबर आणले नाहीये आणि जाताना कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही असं अनेक वेळा सांगितलं जातं. पण तसंही असू शकत नाही. येताना जे पूर्व प्रारब्ध आहे ते घेऊन आपण आलेलो असतो आणि जाताना काम घेऊन जायचं असतं आपण केलेला परमार्थ फक्त घेऊन जाता येत असतो. बाकीचं काही नाही आहे. किती ऐश्वर्य किती काही साध्य साधना करा त्याचा याच्यामध्ये काहीही काळी मात्र उपयोग होत नाही. म्हणून आपलं जेवढं दानधर्म करेल जेवढं भगवत भजन करेल एवढंच आपल्या सांगती आहे ते आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून भरताने सांगितलं हे भगवंता हे सगळे लोक आज याच्यातून जीवनमुक्त होण्यासाठी आलेले आहेत. अयोध्या सांडोनी अर्ध योजना तिरी केले प्रस्थान एका विजयी जनार्दन सावधन अवधान. जनार्दन स्वामीला शरण जाऊन आत्माला सांगतात बाबा रे ज्या ठिकाणी शरीर नावाची नदी अशा शरीर नदीच्या तिरी सगळे गेलेले आहेत आणि सगळ्याच्या मनामध्ये काय आहे तर उदास स्थिती आहे. या विषयावर ते उदास झाले तो आणि मृत्यू त्यांना असा झाला असला पाहिजे की आपण आपल्या विषयाचा सगळा त्याग केला पाहिजे. मी माझेपणा सगळ्यातून बंधन मुक्त झालं पाहिजे जीवन मुक्त झालं पाहिजे तरच आपल्याला तो योग प्राप्त होत असतोय. आणि म्हणून प्रभू रामचंद्र शिरविनी तीरी गेले आहेत ज्या ठिकाणी एकांत स्थान आहे. ज्या एकांत कशाला म्हणायचं असतंय आता तुम्ही आपण म्हणतो आपण मंदिरात गेलो एकटे जाऊन बसलो किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन एकांत ठिकाणी बसलो तो एकांत नाही आहे. एकांत कशाला म्हणायचं ज्यावेळी तो जीव विषय विरक्त होतो विषयाच्या बाजूला होतो कुठल्याही प्रकारे विषय आवडत नाही. आता तुम्ही इथं आलो कशाला श्रवणासाठी आहे. आपण श्रवण करत असताना फक्त श्रवणच झालं पाहिजे. हो मनामध्ये इतरत्र भरकटलं मन नाही भरकटलं पाहिजे. मन जर इतरत्र भरकटत असेल आणि आपण जर नुसतं श्रवणाने बसलो असेल तर त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा लाभ कधीही होऊ शकत नाही. म्हणून असं या ठिकाणी सांगितलंय. म्हणून एकांत कशाला म्हटलं पाहिजे की ज्या ठिकाणी शिड विकाररहित अवस्था निर्माण होते त्याला एकांत म्हणायचं. आणि असा एकांत प्रभू रामचंद्राने साध्य केला. पुढील प्रसंगी चतुरानन श्रीरामास सामोरा येईल हरी परिवारे श्री रघुनाथावया लागी स्वर्गात. बघा लक्षार्थ साधून घेतला पाहिजे आणि याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्याचा
प्रयाण होणार आहे, मृत्यूलोकातून प्रयाण होणार आहे. आणि मृत्यूलोकातून प्रयाण होत असताना ज्या वेळेस आपली समाधी स्थिती निर्माण झाली पाहिजे. समाधी स्थिती कशाला म्हटलं जातं, तर ज्या वेळेस अवतीभोवतीचा जो परिसंवाद आहे याच्यातून मुक्त झालं पाहिजे. आता समजा समोर स्पीकर चालतोय, आपल्या इथं आता वाचन चालतंय किंवा प्रवचन चालतंय किंवा आपण ऐकतोय, तर आपलं लक्ष इथंच असलं पाहिजे, तिकडे नसतं पाहिजे. तो काय बोलतो त्याच्याशी काही देणं नाहीये. असं मन व्यक्त व्हावं, एकाग्र व्हावं, विषय त्यागी व्हावं. आणि अशी ज्यावेळेस अवस्था होत असते आणि त्यावेळेस समोर भगवंताची मूर्ती दिसते. हो, आता मृत्यूच्या वेळेस कुणाची काय अवस्था होते, कुणाची काय अवस्था ज्याच्या त्याच्या कर्तव्यावर अवलंबून असते. काय ज्याचं ज्याचं कर्तव्य जसं असेल तर तशी मृत्यूची अवस्था असते. पण आपल्याला जर योग्य मृत्यू यायचा असेल तर आपण समाधी स्थितीमध्ये घेतलं पाहिजे. म्हणजेच बाह्य अवलोकन सगळं बंद केलं पाहिजे आणि अंतर्मुख व्हावं. अंतर्मुख झाल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असावं. भगवंत मूर्तिमंत समोर आहे. मृत्यूच्या वेळेस मूर्तिमंत भगवंत समोर आहे आणि मूर्तिमंत भगवंत ज्यावेळेस समोर येत असेल त्यावेळेस मृत्यू कसा आहे पुढं. पुढील पुण्य पावन कथा लभ्य होईल, लाभ होईल श्रोता. हरी हरी. श्रीरामाचे प्रयाण ऐकता कली कल्मश नासती. अलभ्य लाभ श्रोता, जो लाभ कुठेही मिळत नाही, बाजारात मिळत नाही, नो पैशावरही मिळत नाही, असा अलभ्य लाभ आहे. कारण भगवंत प्रभू रामचंद्राचा प्रयाण आहे आणि एक ते भगवंत प्रभू रामचंद्र जाणार नाही तर संपूर्ण अयोध्येसही जाणार आहेत आणि तो श्रवणाचा लाभ आपल्याला आहे. आता आपण इतक्या दिवस रामायण ऐकतो आहोत. भावाभावाने कसं वागावं, सासू सुनाने कसं वागावं, पिता पुत्राने कसं वागावं, हे इथपर्यंत रामायण ऐकलंय. किंवा देवभक्तांनी कसं असावं हे सगळं ऐकलं गेलंय. पण आता ऐकायचं काय, मृत्यू समय. अंतिम मृत्यू हा प्रत्येकाला ठरलेला आहे, तो कदापि चुकल्या जात नाही आहे. तुम्ही आपला किती कसंही असू द्या, मग कुणी केव्हा मरेल कुणी केव्हा मरेल तो सांगता येत नाही. कोणाला किती आयुष्य हेही सांगता येत नाही. काही काही वाटतं मी आता तर 50 त्यातून 100 जायचे, अरे पण एका पुढचा उद्या दिवस उगवतो ना हेही कुणाला सांगता येत नाही. पण मृत्यू आज आहे, मृत्यू आढळ आहे हे प्रत्येकाच्या लक्षात असलं पाहिजे. आणि मृत्यूला सामोरे जात असताना नेमकं काय करायचंय, कसं जायचंय हे आता शिकायचंय. अगदी हे अध्याय शेवटचा अति महत्वाचा आहे. हो, हा सावधीने ऐकला पाहिजे, लक्षीने ऐकला पाहिजे, याच्यामध्ये विचल होता कामा नये. आणि म्हणून आपण अध्याय ऐकत असताना शेवटचं प्रयाण कसं करायचं हे शिकायचंय. आतापर्यंत कसं प्रपंच कसा करावा, कुणाशी कसं वागावं, कुणाशी कसा संवाद करावा हे रामायण शिकला असेल, पण मरायचं कसं हे पुढे शिकायचं. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एकाकार गाया श्रीरामचरण तीर्थ प्रस्थान नाम शास्त्रवाध्याय श्रीराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. अयोध्या सामुनी अर्ध योजन पुढे निघाला रघुनंदन. दे कोणी तीरशराईचे पावन ते वस्तीसी राहिला. आता आपण पाठीमागचा अध्याय संपलेला आहे आणि अंतिमचा आणि शेवटचा अध्याय अति महत्वाचा आहे. मी मला सांगितलं अति महत्वाचा आहे. आता मनाची चलबिचल होता कामा नये, मन इतरत्र भरकटता कामा नये. तुम्हाला आपल्याला काय पाहिजे, प्रत्येक जीवाला सुख आणि मोक्ष हवा असतंय. आणि म्हणून तुम्हाला आपल्याला सुख आणि मोक्ष पाहिजे असेल, वैकुंठ प्राप्ती पाहिजे असेल तर याच वेळेस याच ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. आणि तेही अंतिमची वेळ साध्य करत असताना तर प्रभू रामचंद्र जगाचे जगतपिता आहे, ज्याला जगाचे जगदवंद्य म्हटले जाते, अशा महात्म्याची अंतिम वेळ, अंतिम स्थिती, अंतिम गती, अंतिम विचार आपण साधारणतेने श्रवण करणार आहोत आणि त्याचंच अवलोकन केलं पाहिजे. तेच आपल्या मनात ठरलं पाहिजे आणि त्या आधारेच आपण आपल्या मृत्यूला कवटाळायचंय. लक्षपूर्वक ऐका. त्या शरायूचा महिमा कैसा जो देवासी अगम्य सहजान जिते वर्णिता महेशा पारण कळे निर्धारी. असं महिमा बरं का. ज्या ठिकाणचं भगवंताचं प्रयाण होणार आहे, अंतिमची वेळ आहे, ते क्षेत्र, ते स्थिती, ते अवस्था, ते भूमाता अवर्णीय म्हणून सांगितले गेले. कारण ती अवस्था तशी असली पाहिजे.
आतापर्यंत आपण तेच सांगत आलो आहोत बाबा. आपल्याला मृत्यूला सामोरं जात असताना ते भूमी पवित्र असावी, ते विचार पवित्र असावे. भूमी म्हणजे आपलं शरीर पवित्र असलं पाहिजे, आपल्या मनाचे विचार पवित्र असले पाहिजेत आणि आपलं मन स्थिरावलं पाहिजे. आणि अशा अवस्थेत म्हणजेच ते ठिकाण अवर्णीय सांगितले गेले. अवर्णीय म्हणजे कुणाला? प्रत्यक्ष शंभू महादेवाला ते अवर्णीय वाटू लागलं. असं भगवंताचं प्रियान स्थळ आहे. पुढं मानस सरोवरी जन्मली उत्तरेची दक्षिणे चालली भगीरथीशी मिळता झाली आपुलेनी पूर्व. मानस सरोवरामध्ये याची निर्मिती झालेली आहे आणि उत्तर दिशेला उत्तर वाहिनी म्हणून वाहत आहे. अशी शरयू नावाची नदी अगदी पवित्र तीर्थ आहे. ज्या तीर्थाचं नुसतं दर्शन जरी झालं तरी मोक्षाचा अधिकारी होतोय. ज्या तीर्थाला नुसतं आपण त्या असणाऱ्या ज्यावेळेस नामोच्चार जरी केला तरी सुद्धा तो जीव पावन होतोय. आणि प्रत्यक्ष त्या तीर्थाची शरीरची आंघोळ झालं त्याचं तर ते पावन पुनर्जन्मच नको आहे. असं पवित्र तीर्थ आहे, पवित्र ठिकाण आहे की ज्या ठिकाणी पुन्हा जन्मायचे नाही आणि पुन्हा मरायचे नाहीये. असं पवित्र ठिकाण आमच्या भगवंत प्रभू रामचंद्रांनी निवडले गेले, जेणेकरून पुन्हा या संसारात येणे नाहीये, यायचंच नकोय असे विचार ठरवले गेले. पुढं ऐसे शरयू मनोहर स्नाने निष्पाप होती नर हरी हरी. प्रस्थानासी उतरला. ज्या शरयूच्या तीरावर गेल्यानंतर त्या ठिकाणचं स्नान केल्यानंतर जीव निष्पाप होतो. म्हणे काय होतो? जीव निष्पाप आहे म्हणजे त्याच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप वासनात राहू शकत नाही. असं पवित्र ठिकाण आहे, पवित्र होतं म्हणे. म्हणून तात्पर्य सांगायचं काय की त्या शरयूच्या ठिकाणी जावं, जे आहे त्या भूमी पाहावी आणि त्या ठिकाणी अंतिमची वेळ निर्माण व्हावी. असं पवित्र ठिकाण, पवित्र शरयू नदी आहे. आणि अशा ठिकाणी आज आणि प्रभू रामचंद्र एकटेच नाही आहे, सपरिवारासहित सगळे अयोध्या नगरी सहित त्या ठिकाणी आता प्रयास करीत थांबलेले आहेत. कवयेरीकडे चतुरानन समस्त देवासी परिवारण दिव्य विमानी सुरगण फुलाला बैसाले. इकडे असणारे इंद्रादी देव असतील, ब्रह्मदेव असतील, सगळे एकत्र जमले आहेत. आता भगवंताच्या सान्निध्यामध्ये सामोरं जायचं आहे. आणि ज्या वेळेस निर्याण स्थळ निर्माण होईल अशा ठिकाणी सगळे देवगण एकटे नाही 33 कोटी देवासहित आणि सगळेच ब्रह्मदेवासहित महादेवासहित आणि अयोध्याभूमी प्रगट झाले आहेत. असं पवित्र ठिकाणी याचे पुढचे वाचक सूचक शिवा करतील. सापडली ओळी सापडली. श्री गणेश शयनम. गगनी विमानाची दाटी ऋषी मिळाले कोट्यानकोटी. पाहते अंतरी लक्षोनी जगजेटी श्रीरामाती ते काळी. श्री गणेशायनमा भगवान दुधेश्वरांना सद्गुणात आहे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं अनुप्रयाण आणि प्रस्थान चाललेलं आहे. असं असणाऱ्या कथेचं अनुसंधान 33 कोटी देव इंद्रादिक सर्व असणारे आणि विमानाची दाटी दर्शन झालेलं आहे असे कवीश्वर बोलतात. विमानाचे ज्योतीचे प्रभावे दश दिशा तेज हेलावे. तय माझे ब्रह्मदेवे पुष्पवृष्टी करिजेली. अशा असणाऱ्या माझ्या प्रभूचं विमानाने असणाऱ्या साऱ्या 33 कोटी देवांचे विमानाचे दर्शन. विमान जेव्हा निघाला असणारा ब्रह्मनाद असणारा आणि ब्रह्मदेवानं त्या प्रभूच्या विमानावरून पुष्पवृष्टी म्हणजे फुलाचा वर्षाव केलेला आहे. अंजळी भरानी कुसे मेघरी टाकते झाली श्रीरामावरी. तयाचे सुवासे पवन अंबरी पांगुळला सुगंधे हो. अशा असणाऱ्या माझ्या प्रभूच्या विमानावरून 33 कोटी देव असणाऱ्या विमानाचा पुष्पाचा जेव्हा वर्षाव करतात त्यावेळेला कवीश्वरानं असं वर्णन केलेलं आहे की पवन सुद्धा पांगुळला म्हणजे वाऱ्याला सुद्धा
तितक्यात थोड्या वेळासाठी गवळीला भ्रम पडलेला आहे. असा असणारा देखावा, इतका असणारा सुवर्णमय आणि ते वातावरण होते. अप्सरा नृत्य करती गगनी, गंधर्व सुस्वरे गाती गाणी. तव ब्रह्मातये क्षणी श्रीरामासी बोलता झाला. असणाऱ्या माझ्या प्रभूच्या विमानाच्या पुढं गंधर्व असणारे सुस्वर असं गायन अप्सरा करत नाचत आहे आणि गंधर्व गायन करत आहेत. इतका सुवर्ण असा देखावा, अतिशय सुमधुर. आणि पाहिल्यानंतर ब्रह्मदेव माझ्या प्रभू रामचंद्रांना काय म्हणत आहेत? विधाता म्हणे श्रीरामचंद्रा, भाग्य देखील असे गुण समुद्रा. परिवारे सिया नरेंद्रा, भक्त जना सुख द्यावे. आणि मग असणारे ब्रह्मदेव म्हणत आहेत की असणाऱ्या ह्या भाग्यानेच भाग्य येत जावे. भाग्यानेच असणार आहे प्रभू, तुम्ही आम्हाला लाभलेला आहे, तुमचा जन्म झालेला आहे आणि तुम्ही असणाऱ्या साऱ्या प्रजेला सुख दिलेलं आहे. असं असणारं अद्वितीय असणारं आणि एवढं ऐश्वर्य, एवढं गुणसंपन्न कुठंच पाहायला मिळत नाही. आणि हे असं असणारं आमच्या भाग्यानंच आम्हाला लाभ झालेला आहे. तो असणाऱ्या प्रजेला सुद्धा सुख दिलेला आहे. तू वैकुंठीचा नायक, तुझं नेनती मती मंद लोक. तू यज्ञ भोक्ता पुण्य श्लोक, चिंता व्यक्त स्वरूप तुझे. असणारे ब्रह्मदेव म्हणत आहेत की सर्वांनाच मेळघाटमध्ये रामायण आहे महादेवाच्या देवळात हे माहीतच नाही आहे. कारण का? त्याला भाग्यच लागतं. भाग्यानंच देव कळतो आणि देव समजतून, देव वाटायला येतून, देव आपल्याला यातून मुक्त करतो. असं असणारं कशासाठी? तर भाग्यच लागतं बाबा. आणि असं असणारं तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुम्ही असणाऱ्या माझा विसर पडला बघा, घ्या गोळी पुन्हा. अतिशय सुंदर गोळी आहे. तू वैकुंठीचा नायक, तुझं नेनती मती मंद लोक. तू यज्ञ भोक्ता पुण्य श्लोक, चित्त व्यक्त. मतिमंदाचे असणारे आहे ते जाणतच नाही तुला. असणारा तू वैकुंठीचा नायक आहे परंतु ज्ञात नाही आहे. सगळी सर्वसामान्य एक मानव आहे या दृष्टिकोनातून पाहतात. आणि तो असणारा यज्ञाचा भोक्ता आहेस. असणारे जे यज्ञ याग जप तप सर्व काय करणारे, जे पुण्य काय कुठं जरी किती जरी केलं, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत कशा दृष्टिकोनातून, कशी पूजा, कुठल्या भावनेनं आणि कशी जर केली तर छोटे मोठे सारे काय करणारे उपासक असतात. त्याच्या परीनं त्याच्या इच्छेनं करतात. परंतु असणारे हे अर्जुना ते सर्व येऊन मलाच मिळतात. त्याप्रमाणे तू यज्ञाचा भक्त सर्व करता करीत आहेस. ब्रह्मदेव असणाऱ्या प्रभू रामचंद्राची स्तुती करता. तू गुणातीत निर्विकार, तू निष्कर्ष निरुपचार. श्रुतिशास्त्रासी नकडे पार, तो अगोचर निज वेदा. मी जे वेदाचा अवतार आहेस तू, श्रुतिशास्त्र तुझं असणार लाघव कळलेलंच नाही म्हणजे. असा असणारा तू कितीतरी परिपूर्ण गुणाने काय म्हणून असणाऱ्या मानव पामराने खात्रेच्या असणाऱ्या मुखाने आपण तुझं वर्णन करावं. हे देवादी देवा प्रभू रामचंद्रा, तुझं असणार अतिशय महत्व जाणून घेणारालाच कळत आहे. तुझं नाही जन्म मरण वारता, तू सर्व साक्षी सर्व भरता. तुझे ध्यान कैलास नाथा, रात्रंदिवस हेची पै. 33 कोटी रामायण असणारे सगळं रामायण वाटून घेतलं. 2 राम हे शब्द असणारे माझ्या भगवान शंकराने, माझ्या दुधेश्वराने, आणि ते घेतलं स्वतःसाठी. अरे तू सर्व करता करविता अवतार हे असं असणारे कुणासाठी? तर आपल्या मानवासाठी. आणि तू आम्हाला मार्गाला लावण्यासाठी हे असणारा अवतार कालीन मानवाचं रूप धारण केलं. पण तो असणारा भगवंता अतिशय तुझं महत्व कुणालाच कळलेलं नाही. तुझं असणारं ध्यान आणि तुझं असणारं अखंड चिंतन राम राम हे बीजमंत्र आहे. आणि माझ्या भगवान शंकरला सुद्धा अतिशय ध्यास आणि अहोरात्र ते तुझं चिंतन करतात. स्वरूपी समाधान, निज देह होय मिथ्या जाण. ऐसे परीचे साधू जन, आत्मनिष्ठे राहती. असे असणारे जे काय वरकड करणारी भक्ती वेगळी आणि जे आत्मनिष्ठ असतात ते वेगळे म्हणजे. आणि असा असणारा तू
आरूपाचा रूपाला आणणारा आणि सगुण रूप तो असणारा मानवासाठी घेतलेला आहे. अशा असणाऱ्या ब्रह्मवेत्ते असणारे, जे तत्व जाणणारे आहेत, जे देवाला ईश्वराला जवळ करणारे आहेत, जे जाणत्या ती आणि तेच तुला ओळखतात. जैसा बहुरूपिया नाना संगे धरी त्यागित एक देहधारी तैसा तू रामा हे करी आत्मसाक्षात सांगितलं एक ईश्वराने की कसा असणारा एक नटधारी असतो, नटनाट्य किंवा असणारा एक सूत्रधार आणि एक हे करणारा तो कसा बहुरूपी अनेक सोंग घेऊन कसा तो असणारा व्यक्तिशा वेगळा असतो आणि असणारा रूप घेऊन जगाला दाखवणारा तो वेगळा असतो. त्याप्रमाणे हे प्रभू तू असणाऱ्या जगाच्या कल्याणासाठी जेव्हा जेव्हा काय म्हणतात की ह्या असणाऱ्याला ग्लानी येते धर्माला आणि त्यावेळेला तुला अवतार घ्यावाच लागतो. त्यासाठी तू असणारा दुसऱ्यासाठी अवतार धरलेला आहे. प्रभू तू अतिशय महत्वपूर्ण आहेस. भुजंग सांडी तोचेती काय हानी होय देहाते तैसे श्रीराम मानी निज स्वरूपाते ठाई ठेवी देहादी देवा. हे देवादी देवा प्रमाण दिलेलं आहे केशवरानी की असणारा भुजंग म्हणजे साप असणारे आपली काप टाकतो, त्याला काय फरक पडतो का? त्याप्रमाणे असणारे हे भगवंता तुम्ही अनेक अवतार घेता, परंतु तुम्ही असणारे जे काय आत्मस्वरूपी जे काय स्थित आहात, जे काय आत्मरूप आहे तुमचं, जे काय असणारा प्रत्यक्ष रूपी वेगळा आहे आणि तुम्ही असणाऱ्या जगासाठी जगाच्या कल्याणासाठी आणि हे धारण करत आहात. ऐसे ब्रह्मा बोलिल्यावरी मग श्रीराम रण केसरी स्नाने करुणी दिव्य शरीरी बंधू सहित पै झाला. आणि मग असं असणाऱ्या ब्रह्मदेवाचं जे काय असणारं वर्णन आहे, आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं कशी कुणी थोडी जर स्तुती केली कुणाला स्तुती नको असते, अतिशय गुरळून जातो माणूस लगेच. आणि तसं नव्हते माझे प्रभू. सांगितलं ब्रह्मदेवाने वर्णन एवढं केलं, परंतु आपले कर्तव्य जे काय आहे, प्रभू रामचंद्र असणारे आपल्या बंधू सहित स्नान करून सज्ज झालेले आहेत. शरयूचे करोनी स्नान बंधू समवेत श्री रघुनंदन दिव्य देह शोभायमान धरिला जाण श्रीरामे. अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या बंधू सहित चौघे बंधू आणि शरयू नदीचं स्नान केलेलं आहे. दिव्य असा देह धारण सत्वेल स्नान करून पवित्र होऊन प्रभू माझे पुढे काय करत आहेत. ते शरीर धरिले कैसे जया देही देहत्व नसे जाणोनी या देवी ऐसे पूजा विधान पै केले. आणि मग असणाऱ्या माझ्या प्रभूने कसं आत्म अनंतामध्ये विलीन व्हायचं आहे आता. आणि मग त्याने असं काय केलेलं आहे, देहामध्ये आहे नसून देहधारी आहे पण नाही, अशा असणाऱ्या आता आत्म्याचं परमात्म्यात विलीन व्हायचं. आत्मा आणि परमात्मा किती थोडाच अंतर असतो. अशा माझ्या प्रभू रामचंद्राने स्नान करून असणाऱ्या आत्मस्वरूपी आणि ब्रह्मांडाने टाळी लागलेली आहे. दिव्य देह श्रीरामाचा देखोनी सकळ बोलती वाचा म्हणती आजी दिन दैवाचा उदय झाला बहु दिवस. अशा असणाऱ्या माझ्या प्रभूचं रूप पाहिल्यानंतर सगळे असणारे धन्य धन्य झालेले आहेत. त्यांच्या नेत्राचं पारणं फिटलेलं आहे. आपण आज काय पाहत आहे, धन्य आहे आज आपला दिन. अशा असणाऱ्या दिव्य स्वरूपाला पाहून सगळ्यांना समाधान वाटलेलं आहे. वाचे गुंजावणारा श्री गणेशाय नमः. दिव्य देह श्रीरामाचा देखोनी सकळ बोलती वाचा म्हणती आज दिन दैवाचा उदय झाला बहु दिवसा. पांडुरंगा करून प्रथम दुसरे चरण संताची आहे.
धन्य आजी दिन झाले संतांच्या घरी. आपण सर्व संतजन मायबाप हो, आपल्या चरणाला वंदन करून कथाभाग सांगत आहे की दिव्य देह माणसाला कधी प्राप्त होतो. प्रपंच करत असताना माणूस प्रपंचामध्ये रममान झाला तर त्याला उत्तर जसा तो वृद्धत्वाकडे येतो तसं त्याचं शरीर जीर्ण होत जातं. परंतु संसारामध्ये राहून ज्या वेळेला आपण परमार्थ करत जातो त्यावेळेला जसं त्या व्यक्तीचं मरण जवळ येत जाईल अध्यात्मामध्ये तसं त्याचं तेज वाढत जातं. हे संतांच्यासाठी झालं, हे सामान्य माणसासाठी झालं. तशाच पद्धतीनं प्रभूंनी त्या शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर दिव्य देह धारण केलेला आहे. आता हा दिव्य देह बघण्याचं कुणाला लागतं तर ज्याला राजीव नयन आहे, म्हणजे ते देहाचं तेज आहे, दिव्य तेज जे आहे ते शरीरामध्ये आपल्याला त्याच्या डोळ्यामध्ये ते साठवता आलं पाहिजे, अशाला ते दिव्य देह दिसणार आहे. आणि म्हणून तिथं जो अयोध्येमधला मेळा आलेला आहे तो सर्वजण म्हणत आहे धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. इथं संत ज्याची पूजा करतात त्या देवाचं दर्शन झालं, त्यामुळं आणखी हा दिन धन्य आहे असं म्हणतात. सिद्ध गंधर्व किन्नर ऋषी तापस विद्याधर पन्नग देव राक्षस वानर उल्हास तोर पाहू. आता त्यावेळेला त्याच्यामध्ये कोण आहे? सिद्ध आहे, गंधर्व आहे, किन्नर आहे, पन्नग आहे, या सर्वांनाच प्रभूचं दर्शन झालेलं आहे. तर प्रभूचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं किंवा प्रभूची कथा ज्या ठिकाणी चालत असतो तो परिसर पुण्यमय असतो. मग इथं जर साक्षात प्रभू रामचंद्राचा साक्षात अवतार होता आणि सदैव त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळं तिथं जे सगळे आहेत ते एवढे ज्याची नावं सांगितली ते सर्वजण पावन झाले म्हणतात. सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ दिव्य देई देखला श्री रघुनाथ भला भला म्हणू लागले तेच श्रीरामाचे देई झाले. आणि त्यावेळेला मग सांगत आहेत की या देहाचं सार्थक कधी होतं तर कुणी काहीतरी संकल्प केलेला असतो. तो संकल्प पूर्णत्वाकडे गेल्यानंतर त्याला बरं वाटतं आणि त्याला वाटतं की हा म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट ठरवलेली होती आणि त्याची प्राप्ती मला झाली. प्राप्ती झाल्यानंतर काय होतं तर त्याला समाधान वाटतं. परंतु संतांचं काय आहे? संतांच्या मांदियाळीमध्ये संताला दर्शन झाल्यानंतर बरं वाटतं. तसंच संताला देवाचं दर्शन झाल्यानंतर बरं वाटतं, देवाला संतांचं दर्शन झाल्यानंतर. तसंच त्या ठिकाणी जेवढे आलेले होते याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. मग कशासाठी हा अट्टहास केलेला होता तर प्रभूचं दर्शन केल्यासाठी. आणि प्रभूचं नुसतं दर्शन झालं का? आनंदाचे रंग आनंद तरंग, आनंदाची रंग आनंद आला. तशा पद्धतीनं हा आनंद कशाचा होता तर प्रभूचं दर्शन व्हावं हा एक भाग झाला. परंतु दिव्य देहामध्ये प्रभूचं दर्शन होणं हा एक अलभ्य लाभ होता. त्यामुळे धन्यता सर्व असणाऱ्या भक्ताला वाटू लागली. तर नंतर श्री रघुनंदन विधात्या प्रति बोले वचन म्हणे सत्य लोक नायका हे जन मज समागमी स्वर्गा येतात. आणि त्यावेळेला मग जर थोडं मोठे तर सत्य लोकांमध्ये जे आहे कुणाला यायचं आहे, ज्यांना यायचं आहे त्या सर्वांना कोणाला मनाई केली नाही प्रभू रामचंद्राने. तुकाराम महाराज जात्या वेळेला सगळ्यांना गावामधून फिरत होते माझ्याबरोबर कोणी येता का म्हणून, परंतु कोणी तयार झालं नाही. परंतु शेवटी सदैव गेले स्वतः. तशा पद्धतीनं इथं प्रभूच्या समवेत जेवढी लोक आलेली होती, अयोध्येमधले जेवढे म्हणजे या ठिकाणी नागरिक होते, अयोध्येमधली जी जनता होती ती सर्व आलेली आहे. आणि सत्य लोकाला जाण्यासाठी त्या विमानामध्ये बसण्यासाठी म्हणजे ती तयार झालेली आहे. आणि असा हा सोहळा त्या ठिकाणी शरयू नदीच्या काठावरती प्रभू रामचंद्राच्या साक्षीमध्ये चाललेला आहे. बोला याची तुम्ही उत्तरावे मनोरथ पूर्ण करावे समोपचारे स्वर्गाने यावे भोग भोगावया तेथील. आणि त्यावेळेला मग बरोबर जे आलेले आहेत बघा संगती कशी असते. संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येते. भगवंताचं जर सानिध्य हवं असेल तर अगोदर काय करावं लागतं तर संतांच्या संगतीमध्ये जावं. संतांच्या संगतीमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता त्याच वेळेला तुम्हाला देव प्राप्त होतो. तशा प्रकारे तिथली जी जनता होती, तिथले नागरिक होते, त्यांना सुद्धा या स्वर्गामधला आनंद मिळावा, सत्यलोकीचं
सर्व ज्या सुखसुविधा आहेत त्याचा लाभ मिळावा म्हणून प्रभू म्हणताच्या बरोबर सर्वजण त्या ठिकाणी तेथे होते, ते सर्वजण निघाले म्हणतात. हे मग बरोबर श्रमले वनवासी अन्न उदिते विन झाले क्लेशी आता सुख होय गेले प्रकारेशी त्याची अशी करावी. वाचन थोडं हे करता. बरं. पुढचे बाबासाहेब गमथडे महाराज कथा वाचतो आपण दुसरी होते. तर त्याच्यासाठी म्हणत आहे की प्रभू रामचंद्रांनी जाणलेला किष्किंधेपासूनचा जो श्रीलंकेमधला जो प्रवास होता, त्या प्रवासामध्ये जे बरोबरचे असणारे वानर होते, त्या वानरांना काय मिळालेलं होतं तर भोग मिळाले नाही. भोग कुणाला लागतात तर आपण जे बोलतो ते भोग ह्या मानवी शरीराला लागतात. परंतु वानर आहे, पाले खाई आहे, त्यांना काय आहे तर भोग नाही, त्यामुळे त्यांना आजार नाही. परंतु मानवी शरीराला काय आहे तर सगळं लागतं. म्हणजे आपण कच्चे पदार्थ खात नाही, सर्व शिजलेलं खातो, त्यामुळे आपल्याला आजार जडतात. वानरांना काय आहे पाले खाई राहायचे, वनामधली फळं खातात, त्याच्यामुळे ते सदृढ राहतात. आपण आपल्या दारामध्ये जरी झाडं असतील फळाची, त्याच्याकडे बघत नाही, ती पडून नासून जातात, परंतु ते खात नाही. हॉटेलातल्या चमचमीत पदार्थाकडे आपलं लक्ष जातं. आणि मग असलेल्या देहाचा नाश कसं करायचं तर ते माणसाकडून शिकावं, आणि असलेल्या देहाचं सार्थक कसं करावं ते प्राण्याकडून शिकावं. ते कच्चच खातात, कच्चच जे म्हणलं त्याच्यामुळे त्याचं शरीराला कसला रोग होत नाही. दात चावले तरी त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. आपल्याला लगेच आवडलं तर आपल्याला सगळ्या अंगाला लगेच आवडतात. तशा पद्धतीने हे जे शिनलेले वानर आहेत त्यांना सुद्धा म्हणजे या ठिकाणी त्याचा एक लाभ मिळावा, त्याचं त्यांनी जे केलेलं श्रम आहे त्या श्रमाचा त्यांना फायदा व्हावा, त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र त्यांच्यासाठी ही उपाययोजना करतात. श्री गणेशाय नमः. ब्रह्मा मने गौवस्चारी युक्ती विचारिणी बरी सो भक्त काद दैवारी ऐसे श्रुती पुराणे गर्दती. आता मग काय आहे तर ब्रह्मदेव प्रभू रामचंद्राला आठवण करून देतात. हाकेशरशी उडी झाली हे ब्रीद आहे तुझं, भक्ताच्या कैवारी आहे, भक्तांनी बोलवावं आणि प्रभूंनी यावं, हे तुझं ब्रीद आहे. हे कोणी सांगितलंय? श्रुतीने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, हे सर्वजण सांगितलेलं आहे. पण आपण काय करतो तर श्रुतीशास्त्राचं जे आहे ते विधान घेत नाही, म्हणजे मुळापासून आपण बाजूला जातो. त्यामुळे आपल्या जे शरीराला आहे ते यातना सहन कराव्या लागतात. आणि मग आपण ओव्या वाचत असताना मला मध्यंतरी जो श्लोक असतो ना, तो श्लोक इथून पुढे आपण वाचायला घेतला तरी बरं होईल, की सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण श्लोक म्हणजे काय आहे तर श्लोक म्हणजे देववाणी आहे. प्रत्यक्ष असणाऱ्या वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले ते श्लोक आहे, आणि त्या श्लोकामध्ये दिव्यत्व आहे. म्हणजे ही देववाणी ऐकल्यानंतर त्याचा वेगळा परिणाम होतो. तशा प्रकारे हे श्लोकांचं वाचन हेही सुद्धा या ग्रंथामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेव प्रभूला सांगतात हे भक्ताच्या कैवारी ही सर्वजण तुझ्यासाठी शिरलेले आहे, आणि त्यांना तुम्ही आपल्या सोबत नेलं तर त्यांचं जीवन कृतार्थ होईल. ब्रह्मदेव बोलतात ऐसे सत्याचे वचन सुधारसा परिसगोड गहन समस्त जन ऐकून शरयू स्नान पै केले. आणि मग असं त्या ब्रह्मदेवाचं वचन ऐकलं. लाभ कसा असतो तर सत्संगतीमध्ये सर्वच गोष्टी चांगल्याच घडत जातात. तशा प्रकारे ब्रह्मदेवाचं जे वचन ऐकलेलं आहे, आणि राहिलेले जे होते त्यांनी शरयू नदीमध्ये स्नान केलेलं आहे. शरयूमध्ये तशी होती का ती नदी तर आपल्या दृष्टीमध्ये भेद असतो. आपण बर्फ हातामध्ये धरला आणि हे काय बर्फ म्हणतो, परंतु थोड्या वेळाने त्याचं पाणी होतं. परत तोच बर्फ जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचं काय होतं, बर्फ होतो. म्हणजे आत्मा, आपला जो आत्मा आहे त्या आपल्याला स्वत्वाला ओळखण्याची जी आपली पद्धत आहे ती आपण थोडीशी बदलली तर आपणाला त्या शरयू नदीचं पावित्र्य कळतं. तिथल्या असणाऱ्या भक्तांनी ते स्नान केलेलं आहे, त्यांना दिव्यत्व प्राप्त होतं की नाही पाहूया. आणि म्हणून सांगतात या जगाच्या जगी सर्व सुखी असा कोणी आहे, परंतु मानवी देहाला कशानं काय केलेलं आहे, दैन्य चिंता यांनी आपण आपल्याला पछाडून घेतलेलं आहे. हे तुम्ही कुणाच्या पाठीमागं कुणी लावलेलं नाही, कुणावरती जन्माला येताना बंधन घातलेलं नाही.
की बाबा तू 50 एकरच कमवली पाहिजे, तू 4 बंगले बांधले पाहिजे, याच्यासाठी कुणावरती त्याच्यावरती दडपण घातलेलं नाही. परंतु माणूस आपल्यावरती स्वतः ह्या गोष्टी लादून